आवाज सगळ्यांना ऐकू येत असेल असं गृहीत धरतो मी. पहिली गोष्ट म्हणजे पुण्याई वगैरे शब्द वापरले तर बरेच लोक पाया पडतात. मला आवडत नाही ते, आणि माझ्यापेक्षा माझ्या बायकोला आवडत नाही. ती चिडून म्हणते आता एक मठ बांध आणि एक दर्शनाचा दिवस ठेव. कारण इथेच नाही, मी आत्ता जयपूरला जाऊन आलो. आमचं जयपूर समिट म्हणून दरवर्षी एक सेमिनार समिटसारखा कार्यक्रम असतो. तिथे येणे मला ते गंमत वाटते. आता यांनी सांगितलं मंदारने की मी हिंदी, कारण तो मला जमत नाही हिंदी बोलायला, मी तोडकं मोडकं हिंदी बोलतो. त्यांना का आवडतं हे मला अजूनही कळलेलं नाही. कारण होतं कसं की मराठीमध्ये जो विचार होतो तो तितक्या वेगाने हिंदीत मी व्यक्त करू शकत नाही, पण ते त्या बिचारे सहन करतात असं म्हटलं पाहिजे. मुद्दा असा असतो मित्रांनो की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण माणूस आहोत तेव्हा आपण एकटे जगू शकत नसतो, आपल्याला लोकांबरोबर जगावं लागतं. आपण म्हणतात ना सोशल ॲनिमल आहोत. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही सोशल ॲनिमल असता तेव्हा मग तुम्हाला सगळ्यांचा बाजूने विचार करून आपलाही करावा लागतो. आत्ता गणपतीच्या दरम्यान एक माझं व्याख्यान सोलापूरला होतं, आणि त्यानंतर माझ्या त्या मैत्रीण झाल्या, एक माझ्याच वयोगटातल्या महिला आहेत, आणि त्याने आयुष्यातली 30 वर्ष कायद्याच्या क्षेत्रात घालवलेत, आणि त्या मुद्दाम मला ऐकायला पार सोलापूरपर्यंत आल्या होत्या. विषय होता कायदा व्यवस्था आणि लोकशाही. आणि मी ज्या पद्धतीत तो विषय मांडला त्या हैराण झाल्या. म्हणाले 30 वर्ष मी मूर्खपणा करत होते का वाटलं. कारण आपण सहजगत्या हे शब्द वापरतो कायदा. तर म्हटलं प्लेटो नावाचा ग्रीक विचारवंत म्हणतो की सभ्य समाजाला कायद्याची गरज नसते. दुसरा भाग त्याच्या वचनाचा आहे की बदमाश कायद्याला बगल मारून निघून जातात. आणि इथे लक्षात येतं की कायद्याचं राज्य ही भंपक कल्पना आहे. आणि मी जेव्हा ते वचन वाचलं, मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये सभ्य माणसं असतील तर कायदा का नको. तर आपला दुसऱ्याला त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन जेव्हा माणूस वागतो तेव्हा त्याला कानफटीत मारून सरळ करावं लागत नाही. आणि कानफटीत मारणं म्हणजे कायदा आहे. कायदा म्हणजे सक्ती, जबरदस्ती. मग ज्यातून जबरदस्ती होते त्या कायदा स्वातंत्र्य देतो म्हणजे काय. स्वातंत्र्य काढून घेतो तो कायदा असतो. आणि आपण म्हणतो बाबासाहेबांनी कायद्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. अजब केवढा विरोधाभास आहे बघा. आणि आपण रोज बोलतो, रोज ऐकतो. आणि याचं कारण एक असतं की आपल्याला विचार करू दिला जात नाही. मी नेहमी सांगतो की आपल्याला विचार करू दिला जात नाही, आणि आपण विचार कसा करावा हे दुसरा कोणतरी ठरवत असतो. आणि आपल्याला असं वाटतं की मी विचारपूर्वक निर्णय घेतो. तसं बिलकुल नसतं. आपण कसा विचार करावा आणि कुठच्या निर्णयाप्रत यावं हे त्यांनी ठरवलेलं असतं. आता काही गोष्टी होऊन गेल्यात, काही गोष्टी घडणार आहेत, तर ते घडणार आहेत त्याविषयी मी बोलणार नाही. कारण शेवटी असं असतं की आपण बोलल्यामुळे आपण फार शहाणे ठरू हे असतं, पण तरी ती गोष्ट बिघडण्याची शक्यता असते. आणि मी संजय राऊत नसल्यामुळे काय काय होणार आहे करणाऱ्याची भविष्यवाणी मी करणार नाही. ते होऊन गेल्यानंतर ते खुलासा करणं अधिक बरं असतं. तुम्ही विचार करा, मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो. तुम्हाला हे माहिती असेल, साधारण 2020-21च्या मार्च महिन्यामध्ये अचानक नरेंद्र मोदींनी ट्विटरवर, सोशल मीडियात म्हटलं की आता हे थांबवावं असं वाटतं. म्हणजे सोशल मीडियातला आपला अकाउंट थांबवावा असं वाटतं, असं मोदींनी म्हटलं होतं. ते मला खटकलं ते की या माणसाला सगळा मीडिया विरुद्ध असताना ज्या सोशल मीडियाने हात दिला, हाच माणूस सोशल मीडियातून बाहेर का पडतोय. आणि मला म्हणजे काही ना काही कारण असतं, काही उद्दिष्ट असतं. मोदींनी सोशल मीडिया सोडावा असं मला काहीही कारण दिसत नव्हतं. आणि म्हणून मी 7-8 दिवस माझ्या डोक्यात तो विचार घोळत होता की हा माणूस असं का म्हणतोय. आणि जेव्हा मी विचार करत होतो, बघत होतो जगाकडे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सोशल मीडिया म्हणून जो काही प्लॅटफॉर्म आहेत, मग फेसबुक असेल, ट्विटर असेल, वगैरे वगैरे, हे आपल्या परीने
जगभरच्या लोकांचा माइंड कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. आणि मग ते जर आपल्याला वळवता वाकवता येत नसेल तर यातून बाहेर पडलं पाहिजे असं मोदींना वाटत असेल. आणि जर मोदींना असं वाटत असेल तर मोदी काय करतील याचा विचार मी करायला लागलो. मग म्हटलं ट्विटर, आता हिने बोलला स्टार्टअप, तर ट्विटर फेसबुक हे स्टार्टअपच होते ना, आज ते मोठे झाले. तर हे करायला किती खर्च येतो. माझा जावई, हे मुलगी, सगळे ते इंजिनियरच आहेत. मी त्यांना विचारलं, समजा ट्विटरसारखं एखादं काहीतरी करायचं आहे, फेसबुकसारखं करायचं तर किती खर्च येईल. ते म्हणजे 5-50 कोटीमध्ये होऊ शकतं. अरे म्हटलं, अदानी अंबानीने खिसे झटकले तरी एवढे पैसे पडतील आणि हे मोदीच्या आज्ञेत आहेत, तर हा यांना हाताशी धरून असं काय करील का, असं डोक्यात मन चक्र चालू राहतं ना. म्हटलं हे शक्य आहे, हा काहीतरी अल्टरनेटिव्ह काढेल, इंडियन अल्टरनेटिव्ह काढेल. कारण शेवटी ट्विटर, फेसबुक हे सगळे अमेरिकन कंपन्यांचे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत हे चीनमध्ये नाही आहेत, रशियामध्ये नाही आहेत. त्यामुळे त्यांचा बल्कने जवळजवळ 60-70% क्लायंट इकडे आहे. त्याला पर्याय काढला तर त्यांचं नाक दाबलं जाईल, असं काहीतरी मोदी करतील वगैरे. पण त्यांनी तसं केलं असं बिलकुल नाही. पण हा माणूस त्या लाईनवर विचार करतो हे माझ्या डोक्यात आलं होतं. आणि आज तुम्ही परिणाम बघा, तो ट्विटर ज्याने सुरू केला नाही त्याच्या हातात आहे, त्याचं नाव इलॉन मस्क. त्याचं नाव इलॉन मस्क आहे. आणि ट्विटरने मोदींना पण कॉर्नर करायचा प्रयत्न केला होता. इलॉन मस्कला भारतामध्ये त्याची इलेक्ट्रिक कार लॉन्च करायची आहे, त्याचा वापर करून ट्विटरच्या मुसक्या आवळल्या. जो जॉर्ज सोरोस जगाची सोशल फॅब्रिक चेंज करायला बघतोय, वोकिझम असेल, लिबरलिझम असेल, इस्लामिस्ट वगैरे मिळून जे काय भारताविरुद्ध किंवा भारतासारख्या ज्या बेसिक संस्कृतीत आहेत, जे राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांचं कॅरेक्टर बदलायला जी गँग बघते, तिला धडा शिकवायला दुसरा सोरोस उभा करणं आवश्यक होतं. आणि तो आता इलॉन मस्कच्या नावाने उभा राहिलेला आहे. कुठपर्यंत आलो बघा आपण, मार्च 21 आता मी हे सगळं असं करणार असं जर सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन मोदींनी सांगितलं असतं तर शत्रू सावध झाले असते. हो, हे सगळं झालं आहे आणि मी हे केलं असं मोदी अजूनही बोललेलं नाही. पण गंमत बघा, या सगळ्यामध्ये वाद होता ट्रुडोशी. पण ट्रुडो इतका एवढा आगाऊपणा कशाच्या बाळावर करतोय, त्याचा उद्धव ठाकरे कोण आहे. मग त्याच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत म्हणून बायडेनला पाडला. बायडेनला पाडायसाठी मस्कला त्याच्या पाठीशी उभा केला. केवढे डॉट्स असतात बघा, आता त्यांनी सांगितलं जे डॉट कनेक्टिंग. वरकरणी ट्रम्प जिंकले, बायडन हरले, म्हणजे काय ती कमला हॅरिस हरली, डेमोक्रॅट असं रे वरकरणी हे दिसतं. पण जेव्हा बारकाईने तुम्ही बघायला जाता तेव्हा तुम्हाला दिसतं ह्यामागे काय काय प्रयत्न चालू असतात. काही फेल जातात, काही बरोबर येतात. आपण बरोबर येईल त्याचा विचार करतो, फेल गेल्याची गणना होत नसते. आणि फेल गेलेलं आपल्याला कळलं तर आपण त्याचा ब्लेम करतो फक्त, पण यशाकडे बघत नाही. मला एक प्रसंग आठवतो की तो लॉर्ड्सवर मॅच चालू होती आणि हातातून गेलेली मॅच होती. तो मोहम्मद कैफ तो त्यावेळेला असा खेळला की त्याने एक हाती सेंचुरी नुसती मारली नाही, ते मॅच फिरवली. तर तुम्हाला तो आठवत असेल, अजूनही कधी कधी दाखवतात. तो गांगुली इतका एक्साईट झाला होता, त्याने ती टी शर्ट काढून गरगरा फिरवला होता, त्यावरून टीका खूप झाली. त्या मोहम्मद कैफच्या घरावर कानपुरात लोकांनी मिरवणूक केली, फुलं उधळली त्याच्या घरावर, तो तिकडे होता. पण नंतर एका मॅचमध्ये जेव्हा तोच लवकर आऊट झाला आणि ते मॅच हरली, त्याच्या घरावर लोकांनी दगड मारले होते. हे उथळ प्रतिक्रिया असतात, मग ते फुलं टाकणं असो किंवा दगड मारणं असो. पण त्यामागे त्या माणसांचा काही काही हेतू असतो. आणि म्हणून जेव्हा आपण आयुष्यामध्ये राजकारणाकडे बघतो तेव्हा राजकारणाकडे पाठ फिरून चालत का नाही, तर तुमच्या जन्माला येण्यापासून तुमच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीत राजकारण ढवळाढवळ करत असेल तर मग मला काय त्याचं असं म्हणून चालत नाही. त्यात आपला से असणं आवश्यक आहे, आपला से असला पाहिजे. असंच बोलणार तुम्हाला, तर मला नाव आठवत नाही, पण मंडल नावाचे एक होते, दलित नेते होते स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि
ते म्हणाले नाही, मला पाकिस्तानात राहायचं. आणि ते अर्थात पूर्व पाकिस्तानात होते. तिथे ते मंत्री झाले. पहिल्या पाकिस्तानच्या सरकारमध्ये ते मंडल मंत्रीसुद्धा झाले. पण एक वेळ अशी आली की त्या माणसाला पूर्व पाकिस्तानातून पळून भारतात यावं लागलं. कारण तुमचं राजकारण वेगळं, माझं राजकारण वेगळं, मी तुमचं हिंदुइझम मानत नाही वगैरे वगैरे करणारा. काय परिस्थिती आली बघा. जो पहिल्या पाकिस्तानी मंत्रिमंडळात होता त्यालासुद्धा जीव मुठीत धरून यावं लागलं, कारण त्याचे दूरगामी परिणामांचा विचार त्याने केलेला नव्हता. आणि म्हणून ही निवडणूक असेल, पुढची निवडणूक असेल, कॉर्पोरेशनची असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्याकडे जर डोळसपणे बघितलं नाही तर मग प्रॉब्लेम होतो. आत्ता मी येताना घरी बसलो तेव्हा मी ते बोलत होतो की हे बारकावे असतात ते आपण समजून घेतले पाहिजे. अमुक झालं लोकांना आवडलं नाही, अजितदादांना घेणं बरोबर होतं का, हे सगळं बरोबर आहे. आक्षेपार्ह किंवा चुकीच्या गोष्टी अनेक घडतात. पण करताना चंद्रापर्यंत खूप उशिरा पोचले. त्याच्या आधीची किती यानं कोसळत होती, किती अंतराळवीर अवकाशात ॲक्सिडेंट होऊन मेलेले आहेत, आपण ते बघत नाही. नील आर्मस्ट्रॉंग पोचला तेवढं बघतो, पण कल्पना चावलाची पण मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सगळं परफेक्ट नसतं. चुकतो, धडपडत उभं राहतो, उभं राहिल्यावर चालायला लागतो, चालायला लागल्यावर धावायला लागतो. त्यामुळे चूक झालं तेवढंच बोलून चालत नाही. निगेटिव्हली विचारच करू नये माणसाने पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. आणि म्हणून पॉझिटिव्हली बघताना तुम्ही माझे व्हिडिओ काढून बघा. मी गेली 10 महिने एक गोष्ट मराठा आरक्षणावर परत सांगतोय की बाबांनो, तुमचा गिरणी संप होऊ नये. आज काय झालंय बघा. तो सगळा लढवय्या योद्धा म्हणत होते, तो आता म्हणतो मला काहीच करायचं नाही, तुम्हाला पाडायचं त्याला पाडा, हे कर. मग तुम्ही एवढं का केलं, सगळं एवढं का केलं, ह्याचं उत्तर आहे का नाही. मला अगदी आत्ता दिल्लीत होतो आणि मला इथल्या एका पत्रकाराचा फोन आला होता. त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांचं का होईल. म्हटलं फेब्रुवारीत कोण जरांगे पाटील मला विचारायला, आत्ता नका विचारू. भिंग घेऊन शोधायला लागेल. 2011-12 सगळीकडे अण्णा हजारे होते. आज कुठे आहेत कोणाला तरी माहिती आहे, काय करतायत माहिती आहे. कारण दूरगामी विचार न करता ज्या गोष्टी केल्या जातात त्या भरकटतच जात असतात. आणि आता बघा कसं की मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल असा विचार करायला मीडिया आपल्याला भाग पाडतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघाल तर मराठा आरक्षणाचा काही 1-2% पलीकडे फरक पडलेला नाही. पण एकदा ते झालं, आपण जिथे जगतो वागतो तिथले तुमचा अनुभव असेल. एखादं पोरगं नालायक निघालं की ते शेजारी पाजारी सांगतात आम्हाला माहिती होतं हे पहिल्यापासून असंच होतं. म्हणजे सगळ्याच उडणटप्पू पोरांबद्दल असं बोललं जातं. पण त्यातलंच एक पुढे आलं की आम्हाला माहिती होतं, तसा शार्प होता, चावट होता. पण हे दोन्ही बाजून कुछ तो लोक कहेंगे म्हणतात ना, तसं असतं. आणि त्यामुळे जर डोळसपणे बघायचं असेल तर निगेटिव्ह बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की यातून पुढे काय निष्पन्न होणार. आत्ता नाही होणार, 4 वर्षांनी होईल, 8 वर्षांनी होईल. आपल्या आजोबांनी पणजोबांनी ती आंब्या फणसाची झाडं लावली म्हणून खातोय आपण. आपल्या हयातीत कदाचित ते आंबे येत नाहीत, फणस येत नाहीत. हेडगेवारांनी 99 वर्षापूर्वी हा देशाचा पंतप्रधान करायचं आहे असं ठरवून संघाची स्थापना केलेली नव्हती. झाला. आणि मला दृष्टिकोन कसा असतो बघा. मी 2013 मोदींची भाषणं सगळी ऐकायचो, लाईव्ह व्हायचे. तर ते सगळीकडे सांगायचं, पर्टिक्युलरली तरुण मुलांना, आणि कुछ बनने की मत सोचो, ये करिअरवर झूठ होता है, कुछ करने की सोचो. हे 7-8 भाषणांमध्ये हा विषय येऊन गेला होता. पण पुण्याला फर्ग्युसनमध्ये जेव्हा भाषण होतं तेव्हा बोलता बोलता एक ॲडिशनल वाक्य मोदी बोलले होते की शिवाजी महाराज देखो कुछ करने निकले थे बन गए. शिवाजी होते, महाराज बन गए. पण सुरुवात केली काय तो तोरणा किल्ला वगैरे, तेव्हा महाराज, स्वराज्य
मराठा साम्राज्य ही कुठलीही कल्पना नव्हती. पण जे आहे हे बदललं पाहिजे असं वाटणारा एक माणूस होता आणि त्यांनी ही सगळी सुरुवात केली. ते कटक ते अटक आणि खाली पेशावरपासून तंजावरपर्यंत एक साम्राज्य उभं राहिलं की माझ्या उपासना पद्धतीनुसार मला माझ्या धर्माचं पालन करायला तुम्ही अडवणारे कोण, हा एक प्रश्न माणसाच्या डोक्यात आला आणि इतिहास घडला. तेव्हा तो माझ्या हयातीत घडेल का याचा विचार केला नव्हता ना. पेशवाई संपेपर्यंत किती वर्ष गेली होती बघा. पण सगळा देशाचा नकाशा मराठाशाहीने बदलून टाकला. तो जर माझ्या ह्या 5 वर्षासाठी ज्या वेळेला तुमचे नगरसेवक असेल, आमदार म्हणू, खासदार म्हणून येणारे आपल्याला पुढच्या वेळेला निवडून यायचं एवढा सोपा विचार करतात, तेव्हा देशाची, राष्ट्राची आणि समाजाची उभारणी होत नाही. जेव्हा लॉंग टर्म विचार करायला लागतो. मोदी मला आवडण्याचं कारण आहे की माणूस 25-30 वर्ष पुढचा विचार करतो तर काहीतरी उभं राहील. आणि हे पण मोदींनी मला आठवतं 13मध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्याला झटपट उत्पन्न पाहिजे तो गहू, तांदूळ, ज्वारी अशी लागवड करतो. पण ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो कॅश क्रॉपकडे वळतो, ऊस वगैरे हे करतो. पण ज्याला भवितव्य घडवायचं आहे तो फळबाग लावतो जी 40 वर्ष फळं देतच राहते. तेव्हा निवडणुकीकडे बघताना हा आजचा टप्पा आहे म्हणून नाही बघून चालणार. हे गेल्या वेळेला मोठ्या प्रमाणात संविधान वगैरे जे काय ढोंग झालं त्या ढोंगातून काही लोक विचलित झाली. त्या अजितदादांना बरोबर घ्यायची गरज होती का हे ते विचार करत आपण बसलो. कारण आपण आपलं टार्गेट विसरतो, आपण लक्ष विसरतो. तिथून विचलित झालात तुम्ही, संभ्रमित झालात की गोंधळ सुरू होतो. आणि हा गोंधळ सगळ्या तुमच्या जीवनाला व्यापणारा असतो. मला सांगा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईच्या 3 मतदारसंघामध्ये एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली. हा मुस्लिम मतदार त्या मशाल निशाणीकडे वळलाच कसा? कारण त्या प्रत्येक मुसलमानाला फार बुद्धिमान नसेल पण अक्कल एक असते की आपण हिंदूंच्या विरुद्ध आहोत, हिंदू पराभूत झाला पाहिजे. तुम्हाला आठवतं आत्ता तो उत्तर प्रदेशमधून दलित नेता निवडून आले, चंद्रशेखर आझाद, रावण. तो आत्ता एका मौलानाचा व्हिडिओ मी बघितला. तुम्हाला रावण हुआ तो क्या हुआ, काफिर ही आहे ना, म्हणजे तो मुस्लिम नाही आहे. किती आयडिया क्लिअर आहे, लक्षात घ्या. तो आपल्याबरोबर येत असेल पण आपल्याला उपयोग आहे तिथपर्यंत ठेवायचा, नंतर त्यालाही संपवायचा आहे तो काफिर नाही. याचा अर्थ कळतो तुम्हाला? किती क्लिअर आयडिया आहे. त्यामुळे प्रायोरिटी काय आहे, जिहाद काय असतो मित्रांनो? जिहाद या शब्दाची चर्चा भरपूर झाली आहे, पण तो जिहाद काय असतो, त्याच्याशी टक्कर कशी घ्यायची? तुम्हाला असं वाटतं की पोलीस कायदे सगळं बदललं, अधिक एन्काउंटर केले म्हणून जिहाद संपणार नाही. जिहाद ही कंटिन्यू प्रोसेस आहे. कारण जिहादची आयडिओलॉजी अशी आहे की मला विरोध करणाऱ्याच्या मनातली मला विरोध करण्याची, त्यासाठी लढण्याची इच्छा संपेल तेव्हा जिहाद यशस्वी होतो. त्याला लढण्याची हिंमत राहता कामा नये. त्याची ती हिंमत मारणं, माणसं मारणं, बॉम्बस्फोट करणं, जमीन बळकावणं म्हणजे जिहाद नाही आहे. मी सोडून वेगळा विचार असता कामा नये, तेव्हा जिहाद संपतो. आणि म्हणून हे क्लिअर असलं पाहिजे की आत्ता ठीक आहे, आत्ता उद्धव ठाकरे पण चालेल का? आपल्याला हिंदूंचा पराभव करायचा आहे. हिंदूंचा म्हणजे हिंदुत्व विचाराचा पराभव करायचा आहे. आणि हिंदुत्वाचा विचार असलेला जो भाजपचा एकमेव पक्ष असेल त्याला हरवायचं आहे. आणि त्यासाठी मग कोणालाही मत, मग ते उद्धव ठाकरेंना असो, शरद पवारांना असो. मला सांगा, मुस्लिम नेते तक्रार करत होते की महाराष्ट्रात 48 जागी महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. आमची मतं पाहिजेत आणि उमेदवार नको, मुस्लिम उमेदवार नको. तो नसीम खान बोलला होता. तर ही मतं कोणाला मिळाली बघा, का मिळाली बघा? कारण त्यांच्या डोक्यात आयडिया क्लिअर होती आणि आम्ही अजितदादाला घ्यायला नको होता. कळलं? या एका गोष्टीमुळे 10 मिनिटाच्या फरकाने आपण पानिपतवर हरलो. कोणीतरी एका ड्युट्याने त्या सदाशिव भाऊला सांगितलं की खाली उतरून, घोड्यावरून खाली उतरून लढ, आणि सेनापती दिसत नाही
म्हणजे सेनापती मारला गेला, म्हणून आपण पळत सुटलो आणि जिंकत आलेलं युद्ध गमावलं. कारण संभ्रमित झालो. संभ्रमित होऊ नका. मला कोणी कुठे शिकवलेलं नाही, मी कोणाकडे गेलेलं नाही, मी विचार करत होतो तसं. 6 वर्षापूर्वी आम्ही मुंबईला त्या नेव्हीनगरमध्ये राहत होतो. माझी मुलगी डिफेन्स डिपार्टमेंटला होती. तर त्या नेव्हीनगरमध्ये मला गंमत वाटली. मी मुंबईत आहे का बाहेर आहे, इतकं ते टापटीप तो रस्ता स्वच्छ, एवढी झाडं आहेत, पण दिवसातून 2दा पाला-पाचोळा साफ होत होता. मला ती गंमत वाटली, एवढं कसं काय होऊ शकतं. जर तिथे त्यांची कंपाऊंड संपलं की जर बिघडलेलं आहे तर इकडे का होतं. शेवटी माझा श्री खाजगीवाले म्हणून ब्रिगेडियन मित्र आहे नाशिकचा, त्याला मी विचारलं हे होतं कसं तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही बाहेरचेच मजूर आणून करून घेता, मग ते करतात, मग महापालिकेला का नाही जमत. एक साधा चाइल्डलाईक प्रश्न आहे. पण मी त्याला विचारला. तो म्हणाला भाऊ आमच्याकडे एक शिस्त असते की एक जो कोणी असेल तिथे लेफ्टनंट किंवा जो कोण, त्याला जर काम दिलं असलं की हे 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर तुझे आहेत, हे साफ झाले पाहिजेत, तेवढं साफ करणं एवढीच त्याची जबाबदारी आहे. त्याच्या पलीकडचा दुसऱ्याचा जो 1.5 किलोमीटर आहे तिकडे झालं की नाही तर तू नाक खुपसायचं नाही, त्याच्याशी तुझा संबंध नाही. तो करेल न करेल हे साफ असलं पाहिजे. आणि म्हणून तो तेवढं करतो. ते झाल्यानंतर तो दुसऱ्याच्या कामात पडणार नाही, तो तेवढंच करतो. याचं कारण त्याचं काम आहे तेवढंच तो करतो. आपला प्रॉब्लेम असा आहे की माझं काम हो न हो दुसरा बरोबर करतो आहे की नाही. आपण विचारवंत आहोत, आपण बुद्धिमंत आहोत. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि हे तुम्हाला शहाणपण शिकवतो, मी पण त्यातलाच आहे. आत्ता मी जयपूरला गेलो होतो, त्या हॉटेलच्या रूममध्ये मला सकाळी उठल्या चहा लागतो आणि तो काय लगेच मागवणं ते किटली ठेवतात. तर ते आणि किटली त्या चहा साखर वगैरे सगळं असतं. मी ते माहिती आहे म्हणून किटलीत ते केलं, ते काय पाणी गरम होईना. शेवटी वैतागलो, 2-3दा करून बघितलं. मी फोनवरून चहा मागवला आणि त्या रूम बॉयला सांगितलं बाबा ही किटली खराब आहे. त्याने अर्ध्या तासात काय तो इलेक्ट्रिशियन आणि आणला. तो म्हणाला बघितलं सगळं करून, नाही ठीक आहे साहेब देखो, त्यांनी करून दाखवलं. त्याला म्हटलं तू केलंस तर काय केलं मला दाखव जरा. मला काच होत नव्हतं. तो नाही चल राहतं. अरे म्हटलं नाही ना, पाणी गरम होत नव्हतं. त्याच्यापेक्षा मी शहाणा म्हणून मिरवतो हे तर सत्य आहे. त्याला म्हटलं मला तू करून दाखव. त्यांनी करून दाखवलं तर पाणी उकळतंय. अरे मग मगाशी का उकळत नव्हतं. तर मी त्याला म्हटलं नाही आम्ही ते पाणी टाकून नाही म्हटलं, हे भर नवीन मला कार. त्यांनी ते केलं नाही. पाणी 1-1.5 मिनटात ते आवाज यायला लागला. मग माझ्या लक्षात आलं. मी त्याला म्हटलं की लाईट किधर आहे. तो त्या किटलीला एक थोडा तांबडा लाईट लागतो. तो ते मी आत्तापर्यंत वापरलं होतं, ते बटन दाबतो त्याच्यावर कुठेतरी लाईट होता, तो तिथे नव्हता. तो लाल लाईट लागत नाही म्हणून मी पाणी उकळतं का तपासलंच नाही. लाईट लागत नाही ह्याचा अर्थच उकळत नाही. विचारवंत आहे मी. विचारवंत हा कसा बॅकल असतो हा माझाच नमुना मी तुम्हाला सांगतो. आणि आता गंमत बघा की याविषयी सुद्धा मी बोललेलो, पण मी पण मूर्खपणा केला. एक जाहिरात तुम्हाला आठवेल टी व्हीवरची. एक गृहिणी असते आणि ती गृहिणी फ्रीज बरोबर चालत नाही म्हणून कंपनीला फोन करते आणि अमिताभ बच्चननं तो मेकॅनिक म्हणून येतो. मग तो हे बघतो ते बघतो सगळं बघतो, ये ठीक आहे वो ठीक आहे वो ठीक आहे. शेवटी म्हणतो आपने बुलाया क्यों म्हणून, तो सही चला नाही आवाजही नाही करता. आलं लक्षात. इथे गोष्ट लक्षात घ्यायला लागते आपल्याला. आपला हेतू काय आहे, आपल्याला साध्य काय करायचं. ही जर आयडिया तुमच्या डोक्यात क्लिअर असेल तर मग तुम्ही योग्य दिशेने जाता. आणि म्हणून मी तुम्हाला इलन मस्क, मोदी, ट्रम्प ही सगळी उदाहरणं दिली. ते लोकांना सांगत नाहीत. अनेकदा एक साधी गोष्ट, आत्ता मी मुंदराने घरी आले होते, बोलता विसरलो. कसं असतं की आपण आपल्या संपादकावर विश्वास ठेवला पाहिजे. तो सिनेमात असेल तर त्या ॲक्टरने, त्या कॅमेरामनने डायरेक्टरवर विश्वास ठेवला पाहिजे. तर या पद्धतीत तू इकडे पुढे यायचं, हा डायलॉग बोलायचा, मान इकडे वळवायची, असं तो सगळा डायरेक्टर सांगत असतो. तर त्यावेळेला तो त्याच्या अंगावर जो प्रकाश झोत सोडला जात असतो तो कुठच्या अँगलने कसा आला पाहिजे हे त्या ॲक्टरने नाही ठरवायचं, तो डायरेक्टर ठरवतो. याचं कारण त्या डायरेक्टरला
सिनेमा जो होणार आहे त्यातलं चित्र तो बघत असतो, जे आपल्याला माहीत नसतं, त्या ॲक्टरला माहीत नसतं. त्यामुळे त्याचं ऐकणं महत्त्वाचं असतं. नाही तो अँगल तू बदल असं जर आपण सांगायला लागलो तर सिनेमाचा बट्ट्याबोळ झाला. आणि इथे लक्षात घेतलं पाहिजे की कोण आलं, का आले, कसे आले, हा निर्णय का घेतला, अजितदादांना का आणलं, कोणाला का नाही आणलं, ह्या गोष्टीत आपण पडायची गरज नसते. जर आपण ज्यांना आपला पक्ष आणि आपला नेता मानलेला आहे तर त्यांच्या डिसिजनवर. आणखीन एक त्या श्री खासगीवालेने सांगितलेली गोष्ट मला तुम्हाला सांगतो की आमचा त्या लडाखमध्ये गलवानला ते आपले 22 सैनिक मारले गेले आणि चीनचे काहीतरी 40 मारले गेले. तर मला गंमत वाटली होती. मी त्या आमच्या ब्रिगेडियर खाजगीवाल्याला विचारलं की बाबा हे काय प्रकरण आहे. म्हटलं आपलेही मारले गेले, हत्यार वापरलं नाही, हत्यार वापरायचं नाही हा नियम होता, त्यांनी हत्यार वापरलं नाही आणि तरीही त्यांचे 40 मारले गेले, आपले 22 मारले गेले. तर त्याला म्हटलं हे झालं काय. तर तो म्हणाला की चीनी सेनेकडून एक मोठी चूक झाली. म्हटलं काय चूक झाली. तो म्हणाला आपला जो कर्नल सुरेश बाबू म्हणून होता तो तिथला लोकल कमांडर होता आणि पहिला तो मारला गेला, ती चूक होती. म्हटलं चूक कशी काय, तो लढाईवर आहे, रणभूमीवर आहे, कोणीही मारलं जाऊ, तो कर्नल म्हणून काय बघून कोणी मारत नाही. म्हणाल तसं नसतं. ते जे आपल्या सैनिकांची समजा 50-40 जी तुकडी आहे त्या तुकडीतले जे सैनिक असतात त्यांच्यासाठी तो बाप असतो. दिल्लीहून VK सिंग हा जनरल गेला तरी त्याचं ते सैनिक ऐकणार नाहीत, ते त्या कर्नलचं ऐकतात. आणि एकदा तो मारला गेला, साला बापाला मारतो काय. मग म्हणाला त्यांना हत्यार असो नसो कोणी आवरू शकत नाही, आपला जीव जाईल का ह्याची पर्वा नसते. आणि म्हणून कर्नल मारला गेला कारण त्यांनी सांगितलं उडी मार, तर दरी आहे की काय बघणार नाही, तो सैनिक उडी मारतो. इतकी म्हणे त्या पर्टिक्युलर त्यांच्या लोकल कमांडरशी त्यांची निष्ठा असते. आता हे जर लढाईत असेल तर हे राजकारणाच्या लढाईतसुद्धा असतं. एकदा ठरवलं गेले, त्या रणनीतीचे वेगवेगळे भाग असतात, तुकडे असतात. मी तुम्हाला सांगितलं ना की तो हिरो असतो, तो नट असतो, त्याच्या अंगावर कुठल्या दिशेने किती कसा उजेड यायचा, तो कॅमेराच्या कुठल्या अँगलने पकडायचा, त्याच्यावर कुठला परिणाम साधायचा, हे डायरेक्टर आपल्या मनातल्या पडद्यावर बघत असतो. जे आपण बघत नसतो, तो ॲक्टर बघत नसतो, तो स्पॉट बॉय बघत नसतो, पण त्याचा एकत्रित परिणाम बघणारा एकच माणूस असतो. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं की ट्रुडो, ट्रम्प, इलॉन मस्क, डोवाल, मोदी हे सगळं जोडून बघा. हे तुम्हाला सांगणार नाहीत आणि सांगता येत नाही. तो कमला हॅरिस हरली आहे, पण आता यानंतर पुढल्या 6 महिन्यात कुठे मिळालं तो पतवंत सिंग पन्नू कोण तो काय बोलतो का मला दाखवा आणून. हे वाचून आपल्याला कधी राग येत होता. तो खलिस्तान बनवणार काय काय बोलत होता ना. पन्नू बसलाय अमेरिकेत, त्याच्या मागे CIA ताकद होती, आता ती ताकद घटणार आहे. मग तो पन्नू खलिस्तान कसा करतो बघू. या गोष्टी असतात. म्हणून त्या गोष्टी होईपर्यंत आपल्याला संयम ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. की काल मूल जन्माला आलं, ॲडमिशन कुठे घेतली, पुढे काय करणार, इंजिनियर करणार का डॉक्टर करणार, अरे काल मूल जन्माला आले, 6 महिन्याचं आहे. तो जो संयम असतो तो राखला पाहिजे. आणि एकाच वेळेला तुम्ही अनेक मुद्दे आहेत, ते सगळे मुद्दे जे आहेत ते घेऊन आपल्याला चालावं लागतं. आणि मग त्यातून प्रायोरिटीने ठरवावं लागतं की आधी मुद्दा कुठला घ्यायचा. आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला नावडत्याही अनेक गोष्टी करायला लागतात. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की ह्या लोकांना पार्टीत घ्यायचं. एक लक्षात, शुद्ध सोन्याचा दागिना होत नाही, त्याच्यात भेसळ करावी लागते जर दागिना करायचं तर. नुसतं सोन्याची चिप घेऊन ठेवा गोष्ट वेगळी आहे, पण दागिना करायचं आहे का, मग त्याच्यात थोडी भेसळ करावी लागते. तर या गोष्टी सगळ्या राजकारणात तुम्हाला मोदी शहा समजवत बसणार नाहीत, कारण त्यांना ते करत बसलं तर सरकार चालवता येणार नाही. अगदी 370 कलम हटवलं म्हणजे काय हे अनेकांना अजून माहीत नाही आहे. मग आता मला परवा त्या ह्याला जयपूरला पण अनेक लोक म्हणत वो चल रहा है, ये चल रहा है. काल परवा मला
ते त्यांनी काहीतरी 370चा ठराव आणला, मग तो विधानसभेत फाडून टाकला, मारामारी झाली. म्हटलं त्यांनी किती झक मारली तरी ओमर अब्दुल्ला हा केजरीवाल झालेला आहे. तिथे लेफ्टनंट गव्हर्नरचं राज्य चालतं, तेव्हा तो हातपाय सगळे आपटेल, पण तो पिंजऱ्यात बसलाय. कारण काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे तुमच्या आमच्यासाठी सांगितलं, पण मोदी किंवा शहांनी न सांगितलेली सगळ्यात मोठी गोम अशी आहे की ते राज्यच राहिलेलं नाही, त्याला केंद्रशासित प्रदेश केलं आहे. तिथे पोलीससुद्धा केंद्र सरकारच्या अमित शहाच्या ताब्यात आहेत. त्यांना कुठलाही आदेश ओमर अब्दुल्ला देऊ शकत नाही. गोची कुठे गेली आहे बघा ना. आत्तापर्यंत श्रीनगरच्या सचिवालयातल्या फायलीसुद्धा केंद्र सरकार मागवू शकत नव्हतं. हा त्यांना दिलेला घटनेचा जो अधिकार होता तो काढून घेतला गेलेला आहे. 370 हटवण्यात ते आहे. तसं बघायला गेलात तर 370 कलम आजसुद्धा आपल्या घटनेत आहे, पण त्याच्याखाली एक लाईन लिहिले, हे वापरायचं नाही. काम संपलं. आपल्या घरात खेळणी आणतो ना आपण महागडी मुलांना आणि कपाटात ठेवतो, हे तुझं आहे, हात नाही लावायचं. आता हे उलगडून सांगितलं तर ते मूल म्हणेल ज्या आईबाप माझ्या विरुद्ध आहेत, त्या मुलाला ते सांगायचं ना, आहे तुझं, हात नाही लावायचं, मोडशील तू. हा जो भागाचा आता हे राजकारण असतं आणि हे खुलेआम उलगडून सांगत नसतात जे राजकारण खेळत असतं. कधी तुम्ही ऐकले की दाऊदने कोणाला तरी सांगितलं तुला उडवणार? नाही ना, उडवल्यावर आपल्याला कळतो, ते सुद्धा इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर कळतं. अन्यथा कोण तो बिश्नोई आहे, तो गेली 6 वर्ष झाली त्या सलमान खानला धमक्या देतोय, तो अजून जिवंत आहे आणि त्याच्या धमक्या चालूच आहे. झालं काय? तेव्हा ओमर अब्दुल्ला जे बोलतोय, फारुख अब्दुल्ला बोलतोय, त्यामुळे तुमचा त्या किटलीतल्यासारखं उकडायची गरज नाही आहे. त्यांना बोंबलू दे, ते बोंबलत बसणार आहेत. पण या गोष्टी तुमचे नेते उलगडून सांगत नाहीत आणि तेच तर राजकारण असतं. काही गोष्टी बोलायच्या नसतात, करायच्या असतात. आणि मग ते जेव्हा करत असतात तेव्हा हे का करायचं हा प्रश्न आपण उलटा विचारला तर आपण सैनिक म्हणून नालायक असतो. त्या निवडणुकीत मी आत्ता जुलै महिन्यातली गोष्ट आहे, मी दिल्लीत होतो आणि संघाच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. देशभरचे असे 101 कॉलमिस्ट बोलवले होते आणि बुवा तुम्ही आम्हाला काय काय सांगायचं सांगा, काय करता येईल वगैरे. तर मी ऐकत होतो. मी संपूर्ण पहिला दिवस मी ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी पहिलं सेशन मी ऐकत होतो. नंतर ते अरुण कुमार म्हणून त्यांचे सहकार्य आहेत, ते मला म्हणाले आप कुछ बोलते नाही. म्हटलं मी ऐकायला आलो आहे. तर त्यांनी मला त्या दुसऱ्या सेशनमध्ये बाजूला बसवलं आणि आग्रह धरला, नाही आप कुछ तो बोलो, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. तर तिथे आलेले सगळे देशभरचे आमच्यासारखे विद्वान कॉलमिस्ट होते. ते संघाने काय करावं हे सांगत होते. मी संघासाठी काय करीन हे सांगतच नव्हते. म्हटलं ह्या सेशनचा हेतू मुळात तुम्ही या सगळ्या कामामध्ये काय योगदान देणार यासाठी आहे, तर तुम्ही काय करणार हे सांगतच नाही. संघाने काय करावं हे सांगतायत. ही मजेशीर गोष्ट आहे. आणि म्हणून मग मी एक छोटी गमतीशीर गोष्ट सांगितली. म्हटलं आत्ता त्या राम जन्मभूमी अयोध्येमध्ये मंदिर उभं राहिलं, प्राणप्रतिष्ठा झाली. तर म्हटलं रामाचं केवढं कौतुक आहे आपल्याला, रामायणाचं कौतुक आहे. आणि मग त्या रामायणात एक गोष्ट आहे म्हटलं की तो जो लंकेला जाण्याचा सेतू बांधला जात होता, ते मोठमोठे दगड कसे पाण्यावर तरंगत होते, वानर सेना ते दगड आणत होते, सगळं आपण ऐकलं. म्हटलं त्याच्यात एक छोटं उपकथानक आहे. एक खार होती, तिला वाटलं याच्यात आपलं योगदान पाहिजे म्हणून ती शेपटी वाळूत ढवळायची आणि 4-4 कण नेऊन त्याच्यात टाकत होती. त्याचा पुलाला किती उपयोग झाला असेल, पण ती पण योगदान करत होती. आता म्हटलं थोडा कथा सोडा आणि विचार करा की ती जी खार आहे वो जो गिलहरी थी वो अगर इंटेलेक्चुअल होती, ती जर विचारवंत असती तर काय झालं असतं. तिने पहिलं काम केलं असतं, त्या वाळूचे 4 कण टाकले नसते आणि सेतू कसा बनवावा त्याचं फिजिक्स काय आहे हे रामाला, हनुमानाला, सुग्रीवाला समजावत बसली असती तर सेतू झाला नसता, पुढचं रामायण झालं नसतं, म्हणून आपल्याला रामाचं मंदिर उभारावं लागलं नसतं. तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे जमलेले जो आपण लोक आहोत ना,
आपण संघ जे काम करतो आहे त्याच्यात आपल्याला काय योगदान आहे, आपले 4 कण काय असेल तेवढं सांगा. म्हटलं मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझ्या परीने जे काय करत असतो ते त्या कॉजला मदत कसं होईल म्हणून करत असतो. कृपया तेवढा विचार करा. ते अरुण कुमार नंतर म्हणाले आपने तो मेरे लिए हायवे खोल दिया. कारण 1.5 दिवस ते मोहन भागवत असतील ते सगळे ऐकतायत काय, तर यांनी काय करायचं ते. अरे 99 वर्ष संस्था संघटना चालवतात, ती काय खेळ आहे का? खेळ आहे का मला सांगा ना. देशाच्या आणि जगात वेगवेगळ्या देशात आज संघाच्या शाखा पसरलेल्या आहेत, तेव्हा त्यामागे काही प्रयास आहेत, त्यामागे काही दृष्टिकोन आहे. त्यांना आम्ही काल जन्माला आलेले शहाणपण शिकवणार. पण प्रॉब्लेम तो असतो, मी नेहमी म्हणतो की माणसांनी चुकायला सुरुवात करावी. माणसांनी चुकायला सुरुवात करावी. कारण तो जेव्हा चुकतो आणि ते स्वीकारतो तेव्हा ते दुरुस्त करायला सुरुवात होते. एकदा माझ्या एका टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भालचंद्र मुणगेकर बसले होते आणि बोलता बोलता मी त्या लाईव्ह याच्यात बोलून गेलो. म्हटलं ह्यांनी आयुष्यात एकच चूक केलेली आहे. बुद्धिमंत आहेत, म्हटलं कुलगुरू आहेत, यांनी आयुष्यात एक चूक केलेली आहे. त्यांनी ठरवलं की आपण चुकायचं नाही आणि त्यामुळे ते चुकतच नाहीत आणि चुकत नसल्यामुळे चूक झाली तरी दुरुस्त करत नाहीत. त्या चुकीवर पांघरून घालत बसतात आणि म्हणून त्यांनी केलेली वक्तव्य आजपर्यंत चुकत आली पण ती सुधाराविषयी त्यांना वाटत नाही. त्यामुळे माणसाला आपण चुकलो कसं हे ज्या दिवशी कळतं तिथून तो दुरुस्तीला सुरुवात करतो. माझ्या व्हिडिओमध्ये अनेकदा तुम्ही बघितलं असेल, कोणीतरी मला फोन केला आणि माझी चूक दाखवली, मी सांगतो आणि ते कबूल करतो. का? मला अनेक जण म्हणतात अहो सांगायची गरज नव्हती. म्हटलं नाही, ते जोपर्यंत मी कबूल करत नाही तोपर्यंत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होत नाही आणि तिथे गल्लत होते, गल्लत तिथे होते. आणि म्हणून सगळीकडून बघाल तर आपली एक प्रवृत्ती असते, म्हणजे लोकशाहीला आपण नालायक कसे असतो माहिती आहे का तुम्हाला, की दुसऱ्याने काहीतरी केलं पाहिजे याकडे आपलं इतकं लक्ष असतं. अलेक्झांडर फ्रेझर टायटलर, तुम्हाला गुगलवर हे करता आलं बघा, हे नाव टाईप करा. त्यांनी एक फार सुंदर 190 वर्षापूर्वी व्याख्या केलेली आहे लोकशाहीची, की लोकशाहीची वाटचाल गुलामीकडून गुलामीकडे होते. म्हणजे माणसं गुलाम असतात, पर काय ते पारतंत्र्यात असतात आणि लढायलाही हातबल असतात. सामर्थ्यशाली सत्तेसमोर ते टक्कर घेऊ शकत नाहीत आणि अशा वेळेला त्यांना आधार कुठचा मिळतो तर ते स्पिरिच्युअलिटी काय अध्यात्माकडे वळतात. मला वाटतं हे वारकरी आहेत, बरोबर आहे ना. तर वारकरी ही सुद्धा एक राजकीय चळवळ होती असं मी मानतो, की ज्या वेळेला परकीय आक्रमणाच्या तलवारीसमोर आपली देवळं आपल्याला वाचवता येणं शक्य नाही तेव्हा वारकरी संप्रदायाने काय पर्याय काढला बघा. देवळात देव नसतो, देव आत असतो, तो जपा. ही राजकीय चळवळ होती. चक्रधर स्वामींपासून सुरू झालेली वारकरी संप्रदाय हा रामदास स्वामीपर्यंत येतो, जो देवळं बांधत फिरला. कारण महाराज तलवार घेऊन बाहेर आले होते. आता देवळं वाचवणारी तलवार आणि मनगट आहे. त्या मधल्या काळामध्ये हिंदू आणि मराठी समाजाचं मनोधैर्य जपण्यासाठी वारकरी संप्रदायाचा उदय झाला. आपण हिंदू आहोत ते दाखवायची भीती होती, तर ती भीती मनातून काढण्यासाठी गांधींची अहिंसा सांगितली जाते. हो, आमच्या वारकरी संप्रदाय कोणी सांगणार की मी पंढरीला निघालो आहे, चालत चालत निघालो, 2 गावं क्रॉस केली, रात्र झाली, तिथे मुक्काम टाकला. मी भजनं करतो, कीर्तनं करतोय, त्या गावातले लोक माझी जेवण खाण त्या रात्रीची व्यवस्था करतात, मी उठून पुढे जातो. त्या लोकांच्या मनात मी हिंदू आहे हे दाखवायची सुद्धा असलेली भीती काढण्याचं काम वारकरी संप्रदायाने शतकानुशतकं केलं. मी त्याला राजकीय चळवळ मानतो. तो पर्याय येतो आणि म्हणून मग लक्षात घ्यावं लागतं की त्या चळवळीतून जे साध्य होतं ते साध्य झालं, पण त्या वारकरी संप्रदायाला प्रवृत्त कोणी केलं, त्या पुरुषार्थाला त्यावेळेला
टाळकुटेपणा, आपल्या इकडचे विद्वान टाळकुटेपणा म्हणतात. पण तो टाळ आणि मृदुंगसुद्धा हत्यार होतं. किती कल्पकता बघाय, किती कल्पकता, इनोव्हेशन काय आहे. तलवारीने लढू शकत नसू तर ते मृदुंग आणि टाळ हे सुद्धा हत्यार बनवून लढता येतं. हे ज्यांनी दाखवलं, ते ज्यांना समजत नाही ते आम्हाला गांधी शिकवतात. इतिहास समजून घेतला पाहिजे. मित्र, नेहमी असं म्हणतात की इतिहासापासून आपण काय शिकतो, तर इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते, कारण त्याच चुका आपण परत करत राहतो. म्हणून आज तेच संकट आलेलं आहे. आज या देशामध्ये ते वक्फचा कायदा काय आहे की त्यांनी बोट ठेवावं, ती जमीन त्यांची. म्हणजे आता केसेस बाहेर यायला लागल्यात ना, कुठचं देऊळ, कुठचं देवस्थान, ती पण म्हणे अहो पार्लमेंट पण त्यांचंच आहे म्हणे. आणि कायदा आपण इतके गाढ झोपेत होतो की स्वतंत्र भारतामध्ये वक्फचा कायदा झाला आणि आम्ही काय करत होतो, अगदी इथले हिंदुत्ववादी काय करत होते. ह्याचं कारण हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा विचार कसा करायचा हेच पुरोगामी ठरवत होते. आमचं शिक्षण कसं असावं. म्हणजे तुम्ही इतिहासाची पुस्तकं घेतली तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये ब्रिटिश शिकवले जातात, मोगल शिकवले जातात. अरे शिवाजी महाराज, राणा प्रताप किती शिकवले जात आहेत, 1-1.5 पानात संपतात. त्यांनी सगळा भारत कोणी तर मुघलांनी एकत्र केला, ब्रिटिशांनी. मग शिवाजी महाराजांनी मराठेशाहीने काय केलं, अटक ते कटक, पेशावरपासून तंजावरपर्यंत जे साम्राज्य उभं राहिलं, मराठाशाही उभी राहिली, तो इतिहास शिकवायचाच नाही. आणि मग तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागता. आणि मग त्या पद्धतीत केमिस्ट्रीच्या नियमाने फिजिक्सचा अभ्यास नाही करता येत, हे लक्षात घ्या. भारतीय इतिहास हा भारतीय मानसिकतेतून शिकलं पाहिजे. भारताचे कायदे भारतीय पद्धतीत असले पाहिजेत, भारतीय मानसिकतेमध्ये असले पाहिजेत. पण आमचा कायदा काय सांगतो, कायद्याला नैतिकता नसते. आता ज्याला नैतिकता नाही तिथे जाऊन न्याय कसा मिळणार सांगा मला. किती विरोधाभास आहे बघा. निर्भयाला न्याय मिळाला, अरे ती मरून गेली. तुमचा दिलेला न्याय हातात घ्यायला ती जिवंतसुद्धा नाही, हा कसला न्याय. पण आपण बोलतो, ह्याचा अर्थ जे बोलतोय शब्द ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून परत एकदा भारताला भारतीयपण देणं, ते आमचं जयपूर डायलॉगचं त्यांनी टायटल फार सुंदर ठेवलं होतं, रिक्लेमिंग द भारत. परत भारताला भारत बनवणं आवश्यक आहे. आणि ही निवडणूक नाही, ही त्याची लढाई आहे, ही त्यासाठीची लढाई आहे. आपल्यातलं आपलेपण शोधणं आणि त्याला समर्थ बनवणं. मी जे मगाशी तुम्हाला अलेक्झांडर फ्रेझर टायटलरचं सांगत होतो, लोकशाहीची प्रक्रिया, तर तो म्हणतो की जेव्हा गुलाम असतो तेव्हा मी वारकरीकडून तिकडे गेलो तर अध्यात्माकडे वळतो तो, कारण तो लढू शकत नसतो. पण अध्यात्मातून जी आत्मजागृती होते, त्या आत्मजागृतीमधून त्याची हिंमत वाढायला लागते. आणि ती हिंमत वाढते, त्याच्यातून तो धैर्यवान होतो. आणि धैर्यवानातून तो पुरुषार्थाकडे जातो. आणि पुरुषार्थातून जे सामर्थ्य निर्माण होतं त्यातून तो संपन्नतेकडे जातो. आणि संपन्नतेतून जी मस्ती येते, त्या मस्तीतून तो निष्क्रियता आणि आळशी आणि उदासीनतेकडे वळतो. आणि उदासीनतेतून तो हळूहळू निकामी होत जातो, निकम्मा होत जातो आणि गुलाम होतो. आणि तो स्वतःला गुलाम करून घेतो. कारण तो म्हणतो की बाबा रे, कोणीतरी पुढे या, हातात चाबूक घ्या, आम्हाला चाबकाचे फटके द्या, कामाला लावा, आमच्याकडून काम करून घ्या, आम्हाला गुलाम करा. तेव्हा तो म्हणतो लोकशाहीची वाटचाल ही गुलामीकडून गुलामीकडे होते. आणि कुठलंही राष्ट्र, कुठलाही समाज हा नेहमी स्वाभिमानावर उभा राहतो. मी काहीतरी निर्माण करेन, इथून तो समाज उभा राहतो आणि तो सामर्थ्यशाली होतो. पण आज बघा, मी जेव्हा हे बोललो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्या सामर्थ्यशाली परिस्थितीतून सगळा युरोप आज डबघाईला जातोय, दिवाळखोरीत गेलेत युरोपियन देशात.
दुसऱ्या महायुद्धापासून साधारणतः आता 50-60 वर्ष 70 वर्ष झालीत आणि अवस्था काय बघा, व्हिटो पॉवर आहे, पण ब्रिटन किंवा फ्रान्स या महासत्ता राहिलेल्या नाही राहिलेल्या, कारण तो लोकशाहीचा अतिरेक झाला. आणि तो अलेक्झांडरचं एक फार सुंदर काय म्हणतात ते वाक्य आहे त्याच्यामध्ये त्या डेमोक्रेसीवर. तो म्हणतो, ज्या वेळेला लोकशाहीतल्या मतदाराला कळतं की आपल्या मताचं हत्यार करून आपण सरकारी तिजोरी लुटू शकतो, तेव्हा अशा डाकूला ते मतदान करायला लागतात. केजरीवाल 2दा जिंकला. कळतोय लोकशाहीचा फॉल्ट तुम्हाला? तो काय करतोय, सरकारी तिजोरी लुटून टाकतोय. मी फुकट देतो, अरे तू कुठून देणार? देणारा पण पाहिजे ना, देण्यासाठी आलं पण पाहिजे ना. पण ज्यावेळेला माणसं सोपा विचार करायला लागतात तेव्हा ही प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून जागरूकतेने, म्हणजे मला काल परवा काही लोकांचा असं बोलताना प्रश्न विचारला गेला होता की मग टॅक्सपेअरने काय करायचं? मग टॅक्सपेअर ॲक्टिव्ह झाला पाहिजे. तुम्ही जर मतदानाला, तुम्ही आमच्या मुंबईमध्ये त्या कुलाबा मतदारसंघामध्ये 30-32% पलीकडे मतदान होत नाही. सगळा सुखवस्तू समाज राहतो. मग मतदान कुठे होतं? अधिकाधिक झोपडपट्टीत होतं. त्यांना पाहिजे तसं सरकार येणार. तुम्हाला पाहिजे तसं सरकार येण्यासाठी तुम्ही योगदान केलं पाहिजे. आणि नुसतं नाही, तुम्ही विमानाच्या प्रवासात ते कसं सांगतात की बाबा पाण्यावर उतरायला लागलं, अमुक झालं तमुक झालं, तर तो ऑक्सिजनचा मास्क खाली येईल, तो तुमच्या नाकावर असा बसवायचा, आणि तुमचा बसवला की दुसऱ्यांना मदत करा. तर आपण तर केलं पाहिजे, पण दुसऱ्यालाही मदत केली पाहिजे, दुसऱ्याला प्रवृत्त केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये तुमचं एक प्रतीक म्हणून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बसतो, पण त्याला मार्गावर ठेवायचं असेल तर आपलं पण एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून कर्तव्य असतं. मी अनेकांना माहीत नाही, मी डॉक्टर राम मनोहर लोहियांचा फॉलोअर आहे. ते समाजवादी विचारवंत होते. पण मला आठवतं, मी शाळकरी वयात होतो त्यावेळेला, तेव्हा समाजवादी पक्ष जोरात होता. आणि लोहियांची मुलाखत कुठेतरी वाचली मी. त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं, तुम्ही पंतप्रधान व्हाल का? नाही म्हणाले, मी पक्ष सोडीन. तो म्हणे का? नाही म्हणे, मी स्वभावतः विरोधी पक्षवाला आहे. तो हैराण झाले. म्हणून तुमच्यामध्ये पंतप्रधान कोण म्हणले? मोदी राहून दे, आपला सॉरी पंडित नेहरू. तर म्हणाल तुम्ही तर त्यांच्या विरोधात आहे. हो म्हणे, गाडीवान हा बैलाच्या विरोधात कधीही नसतो म्हणे. विरोधी पक्ष हा सरकार चालवू शकला पाहिजे. सत्तेत बसलेले असतात ते बैल असतात म्हणा. किती सुंदर कल्पना आहे बघा लोकशाहीची. ज्या वेळेला विरोधी पक्ष जबाबदार असतो आणि गाडीवान असतो, त्यावेळेला लोकशाही यशस्वी होते. आज दुर्दैव असतं. राज ठाकरेंनी 2 वर्षापूर्वी कधीतरी मांडलेली कल्पना मला फार आवडली होती. तो म्हणाला, मला चांगला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. जोपर्यंत खमका विरोधी पक्ष नसेल तोपर्यंत सरकार मनमानी करणारच, कुठलंही असो. आणि ते बरोबर आहे. आज यांना पण सत्तेत बसायचं, त्यांना पण सत्तेत बसायचं, पण सत्ता व्यवस्थित चालवेल की नाही हे बघणारा गाडीवानच नाही. गाडी उधळलेली आहे, गाडी उधळलेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की मतदार म्हणून आपली जबाबदारी काय, तर आपल्या मतदारसंघातला जो प्रतिनिधी आपण निवडतो तो सुद्धा बैल आहे हे समजायचं आणि हातात चाबूक घेऊन उभं राहायचं. त्यामुळे आपला प्रतिनिधी, मग तो नगरसेवक असेल कोण, त्याला जाब विचारला जातो, नाही तर बदलू हा धाक असतो. त्यावेळेला ती लोकशाही यशस्वी होते. नाहीतर मग सोपं आहे ना की हा काय देतो तो काय देतो त्याप्रमाणे होणार. आणि तोही काही देत नसतो. माझ्या एक लहानपणी गमतीशीर गोष्ट मी ऐकली होती की शोषण कसं होतं. म्हणजे GL रेड्डी म्हणून कॉम्रेड होते, त्यांनी सांगितलेली फार सुंदर गोष्ट होती की तुला काय दिली आहे, तू काय म्हैस काय ती पाळायची, चरवायची, दूध आणून मला घालायचं, ताक तुला फुकट देणार. कळला केजरीवाल? कळला केजरीवाल तुम्हाला? अरे तू ताक फुकट देतोयस, त्याच्यात लोक खुश आहेत, पण ते ताक देण्यासाठी दूध मी तुला घातलं,
म्हैस चरवली भरवली काय असेल ते. तर या गोष्टीचा मोह असतो लोकांना, थोड्या थोड्या गोष्टीचा मोह असतो. एक हे जे बँकेचे फ्रॉड होतात तेव्हा मला नाव आठवत नाही, पण दिल्लीचा एक जॉईंट कमिशनर होता, त्याने फार टी व्हीच्या चॅनेलवर सांगितलं होतं. तो म्हणाला हे सगळे फ्रॉड झाले आहेत, अमुक तमुक, मान्य आहे मला म्हणा, पण लाईफ टाईम कष्टाची हार्ड अर्न मनी असतो तो कुठेतरी जास्त व्याज मिळतं म्हणून जे घालतात ते जुगार खेळतात, ते इन्व्हेस्टमेंट नाही करत. म्हणजे तुम्हाला 3 वर्षात 5 वर्षात पैसे दुप्पट होतात म्हणून तुम्ही हार्ड अनमनी घालता. अरे भाजीला 2 आणे जास्त 50 पैसे जास्त असले तर हुज्जत करणारे 50 लाख रुपये फटाफट घालून टाकतात, का नाही विचार करत. तेव्हा तो जुगार होतो, जुगार होतो. अरे साधा त्यांनी सांगितलं, साधा विचार करा की असे पैसे दुप्पट होत असते तर अंबानीने झकमारी कशाला केली असती, त्याने उचलले असे सगळे टाकले असे 5 वर्षांनी दुप्पट. तर ज्या वेळेला तुम्ही दुकानात गेलात की कसा तो सेल्समन बोलतो, तुम्हाला असं वाटतं की साले आपण पैसे उधळायला आलो आणि आपले पैसे ह्याला वाचवायचेत असं वाटतं, असं बोलतो तो सेल्समन. तो डेंजरस असतो, तो डेंजरस असतो. आणि म्हणून लोकशाहीकडे बघताना तुम्ही तसं बघितलं पाहिजे की तुम्हाला सगळं द्यायला निघालं आहे, त्याला पहिलं विचारा तू आणणार कुठून बाबा, आणणार कुठून. ते म्हणतात ना मनातले मांडे, ते मनातलेच मांडे खायचे तर कोरडे कशाला खायचे, चांगले खरपूस भाजून खावे, तूप लावावं, कारण ना मांडा ना तूप, मनातल्या मनात आहे. तर ह्या गोष्टी तशा असतात. त्यामुळे हा त्याच्या पुढे पुढे जाऊन सांगतो, तो राहुल गांधीची 5 गॅरंटी, तो हिमाचल प्रदेश बोंबललं 2 महिन्यात तिथली गॅरंटी गेलेली आहे, कर्नाटकात झालं आहे, तेलंगणात झालं आहे, तरी तो महाराष्ट्रात गॅरंटी घेऊन आलेला आहे. आणि लोकांना उल्लू बनवणं इतकं सोपं असतं. हे मध्यंतरी एक त्या शिर्डीला प्रोग्रॅम होता, मी आणि पोरे नावाचे एक विद्वान संपादक माझ्याबरोबर होते आणि आमच्या दोघांची मुलाखत त्या प्रसन्न जोशींनी घेतली. पण निर्बुद्ध लोक कसे बुद्धिमान म्हणून मिरवतात ऐका आता. ते आता युती सरकार भाजपचे विरोधक आहेत, असू दे, त्याबद्दल माझी तक्रार नाही, पण त्यांनी तो समृद्धी महामार्ग कशाला बनवला म्हणे, आम्हा शेतकऱ्यांचा त्याच्याशी संबंध काय. अहो त्या समृद्धी महामार्गावर आमच्या ट्रॅक्टरला विरोधी आहे, बंदी आहे म्हणून. मग समृद्धी महामार्गावरून ट्रॅक्टर द्यायला बंदी असेल तर मग शेतकऱ्यांची सरकार आहे, सरकारचा पैसा आहे, व समृद्धी महामार्गाला सरकारने पैसा का घालायचा, आम्हाला नको समृद्धी महामार्ग. टाळ्या वाजल्या. नंतर माझ्याकडे तोच प्रश्न आला, म्हटले ज्ञानी पुरुष आहेत म्हटलं. आत्तापर्यंत माझा असा गैरसमज होता की शेत नांगरण्यासाठी असतो त्याला ट्रॅक्टर म्हणतात, हायवेवर चालवण्यासाठी ट्रॅक्टर असतो हे ज्ञानात पडलेली भर आहे. मग सगळे लोक त्याला हसायला लागले. पण पहिल्यांदा टाळ्या त्याच लोकांनी वाजवल्या होत्या. अरे ट्रॅक्टर हे वाहन नाही आहे. तर त्यांनी लगेच बचाव मांडायला सुरुवात केली. मग शेतमाल कुठे नेणार, म्हटलं शेतमाल ट्रकने पण जाऊ शकतो, शेतमाल ट्रकने जाऊ शकतो ना. म्हणून ट्रॉली कशाला आहे, ते शेतकऱ्याला इकडे तिकडे खत न्यायला ह्याला त्याला सोपं व्हावं, शेतापर्यंत जायला, म्हणून त्याची ताकद ट्रॅक्टरकडे आहे तर त्याला ट्रॉली जोडली. तुम्ही ट्रॅक्टरबद्दल बोलत होता, आता मध्ये ट्रॉली जोडायची नाही. पण लोकांना उल्लू बनवणं किती सोपं असतं. त्या लोकांना म्हणलं हां बरोबर आहे, गरिबांच्या पैशावर. अरे पण तोच गरीब आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. या जवळजवळ 40% कांदा देशातला महाराष्ट्रात पैदा होतो, पण तो आसामला जाईपर्यंत नाचतो. रस्ते चांगले झाले तर तो 4 दिवसाची 2 दिवसात 1-1.5 दिवसात जाईल. तो कांदा त्याला स्वस्त मिळेल, शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळतील. रस्ते हा विकासाचा मार्ग आहे हे आम्हाला शिकवलंच नाही. मला शाळकरी वयात केनेडींचं एक वाक्य वाचलेलं आठवतं. केनेडी म्हणाले होते की अमेरिकेत येणाऱ्या परदेशी लोकांना वाटतं आमचा देश श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते इतके चांगले आहेत. म्हणाले उलटं आहे, रस्ते इतके चांगले आहेत म्हणून आम्ही श्रीमंत देश. 2007 मी इथे साताऱ्याला एक महिमानगड म्हणून गाव आहे माण तालुक्यात, तिथे माझ्या मित्राचं गाव आहे, ये जा करायचो. बटाटा मटार तुमचा कांदा पिकतो, तो फार तर साताऱ्याची बाजारपेठ कुठे नाही. पण आता हा जो रस्ता झाला आहे आणि सातारा पंढरपूर रस्ता झाला आहे, अरे आमच्या गावातला वाटाणा 8 तासात दुसऱ्या दिवशी सकाळी वाशीला येऊन पोचतो.
त्या शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे घोळायला लागले. इंग्लिश मिडियमच्या शाळा व्हायला लागल्या सातारा मान खटावमध्ये. जिल्हा परिषदेची शाळा फुकट आहे, हा पोरग फीच्या शाळेत घालतोय. ही सुबत्ता रस्त्यातून आली मित्रांनो, रस्त्यातून आली. आणि या देशात 10 वर्षामध्ये जितके रस्ते झाले त्याच्या 25% रस्तेसुद्धा 70 वर्षात झाले नव्हते. फरक कसा पडतो माहिती आहे का? पोराला जुगार खेळायला पैसे द्यायचे पण शिकायला पैसे नाही देणार. याला लिबरलिझम, समाजवाद म्हणतात. दारिद्र्य वाटू, संपन्नता निर्माण करणं हा गुन्हा आहे. या मानसिकतेतून जी राजकारण चालतं त्यामुळे आपली गल्लत होते. ती गल्लत होऊ देऊ नका. हे मी बोलतोय, हे जितकं अधिकाधिक लोकांसमोर बोलाल तुम्ही तेव्हा लोकांचे डोळे उघडतील की अरे बाबा ठीक आहे, तुला हे फुकट मिळेल ते फुकट मिळेल, मग तू जगतो कशाला? रेशन फुकट आहे, अमुक सगळं फुकट आहे. मोबाईल फुकट आहे का? नाही. त्यासाठी मी नोकरी करतो आणि मोबाईलचा डेटा विकत घेतो. काय मानसिकता झाली आपली बघा. ती गरज नाही आहे. गरजेच्या वस्तूसाठी मी कष्ट करायला तयार नाही आहे. बेरोजगार काय काय तुम्हाला सांगा, बेरोजगारी आहे. अरे महाराष्ट्रामध्ये इतकं इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे, त्यासाठी तुमच्या ओडिशा, छत्तीसगड, झारखंडमधली मुलं कामाला येतात. आमची मुलं का नाही काम करणार? का नाही काम करणार? नाही, 10वी शिकलो आहे, मला पिऊनची तरी नोकरी पाहिजे. आणि नोकरी म्हणजे रोजगार म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे, म्हणजे पगाराची गॅरंटी, काम काहीच नाही. मानसिकता कशी बनवली आहे बघा. यातून लोकांना, समाजाला बाहेर काढावं लागेल. नाहीतर समाज हा पोल्ट्रीतली कोंबडी होऊन जातो. पुढे खायचं, मागे शिटायचं, मध्ये अंडं द्यायचं आणि वय झालं की कापून बळी जायचं. यातून समाजाला बाहेर काढावं लागेल, बाहेर काढावं लागेल. आणि जोपर्यंत लक्षात ठेवा, मला मध्यंतरी संभाजीराजेंचा एक वर्षभरापूर्वी फोन आला होता. ते स्वराज्य पक्षाची सही करत होते. तेव्हा मी त्यांना एक म्हटलं, एक गोष्ट करा, तुम्ही मराठ्यांचं संघटन करणार असाल तर शिवाजी महाराजांचा अजेंडा घ्या. त्यांनी प्रस्थापित मराठ्यांच्या विरुद्ध विस्थापित मराठ्यांचं संघटन उभं केलं. आणि त्यावेळी ते प्रस्थापित मराठे हे कुठच्या तरी बादशाह सुलतानाकडे नोकरी चाकरी करत होते. महाराजांनी अक्षरशः लंगोटी लेसलेल्या पोरांना योद्धा बनवलं. म्हटलं ती मराठा चळवळ असू शकते. त्यांना ती आयडिया आवडली. आमची परत भेट होणार आहे. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा समाजाचा पुरुषार्थ उभा होतो तेव्हा तो पुरुषार्थ स्वाभिमान जगवायला जातो, स्वाभिमानासाठी लढायला उभा राहतो. आणि स्वाभिमानासाठी लढायला उभा राहिला तर मग राष्ट्र उभं राहतं. आणि जेव्हा राष्ट्र उभं राहतं तेव्हा ते आपोआप संपन्न होतं. त्याला संपन्न होण्यासाठी फार मोठ्या योजना, कारण लगेच तुमच्यातल्या कल्पकता बाहेर यायला लागतात. प्रत्येक माणसाला 25-30 हजार वर्ष विकसित झालेला मेंदू जन्मतः मिळतो. ह्यापेक्षा मोठं भांडवल नाही आहे. ते प्रत्येकाला वापरता आलं तर आपण कुठे जाऊ याचा विचार करा. आणि म्हणून याची सुरुवात तिथून होत असते, माझ्यापासून होत असते. मी काय करू शकतो? मी एवढंच, ते मी सांगितलं ना खारीचं उदाहरण, ती खार जी आहे ती खार आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करते, इतरांना ज्ञान देत नाही. त्यामुळे आपण या सगळ्या प्रयोगामध्ये आपण आपल्या आपल्या जागचे योद्धे असतो. आणि ते विसरलं आणि कुठच्या तरी भरकटतो कसा माणूस. मी मध्यंतरी गावस्करचा हे बघितला व्हिडिओ, फार सुंदर. गावस्कर हा क्रिकेटचा असा विचारवंत आहे. तो एक त्याने प्रसंग सांगितला. श्रीकांत, माझ्या वयाचे तुम्ही श्रीकांत तुम्हाला म्हटलं की कळेल. तो श्रीकांत हा ओपनिंग बॅट्समन होता आणि गावस्कर बरोबर तो ओपनिंगला आलेला होता. आणि मला वाटते पाकिस्तानात किंवा कुठेतरी मॅच होती. तर तो नवा होता आणि त्याने ही आडवी तिडवी बॅट काढून 2 ओव्हर्स तो जो कोणी बॉलर होता त्याला झोडपून काढला. पण तो बॉलर कोण आहे त्याला माहीत नव्हतं. तो 2 ओव्हर, गावस्कर म्हणाला, मी म्हणाले त्या बॉलरचं नाव सांगत नाही, पण ह्यांनी त्याला झोडला होता. आणि म्हणाला 2 ओव्हर झाल्यानंतर
चेंज होत असताना तो मला म्हणाले ये कौन है बॉलर, बहुत गाली देत आहे, असं श्रीकांतने गावस्करला सांगितलं. कारण तो बॉलर इतका वेगात द्यायचा की बॉल टाकून झाल्यानंतर तो बॅट्समनपर्यंत पोहोचलेला असायचं फॉलो थ्रूपर्यंत. तर गावस्कर म्हणाला, मी त्याला त्या बॉलरचं नाव सांगितलं. पुढची ओव्हर श्रीकांत बॅकफूटवर जाऊन खेळायला लागला आणि तिसऱ्या बॉलवर LBW आऊट झाला. ही वस्तुस्थिती आहे, कोणीही सांगेल. पण गावस्कर विचार कसा करतो बघा. तो म्हणाला श्रीकांतची चूक कुठे होती माहिती का, पहिले 2 ओव्हर तो बॉल खेळत होता, तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलरला खेळायला गेला. बॉलरशी खेळायचं नसतं, बॉलशी खेळायचं असतं. तेव्हा एक लक्षात घ्या, हे जे सगळं काही राजकारण चालतं, निवडणुका चालतात, याच्यात आपल्याला बॉल खेळायचा आणि बॉल आपल्या अंगणात येतो. आपल्याला तुमच्या आवडत्या पक्षाने काय केलं असेल, कुठची योजना आखली, तुमच्या त्या मतदान केंद्रापुरतं आपण मर्यादित राहिलो आणि तिथे अधिकाधिक मतदान कसं होईल, आपल्या बाजूने कसं मतदान होईल, यासाठी जेव्हा आपण प्रयत्नशील राहतो तेव्हा होतं. पण त्याच्याऐवजी एकूण विभागात काय होईल ही तुमची जबाबदारी नसताना तुम्ही करायला जाता. तेव्हा मला म्हणून तो गावस्करचा तो थॉट मला आवडतो की तो बॉलरला खेळायला गेला आणि आऊट झाला. आधी 2 ओव्हर तो बॉलशी खेळत होता. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा की आपण जिथे आहोत तिथे आपण तेवढंच काम करावं. आणि हे गांधीजींनी पण सांगितलेलं आहे, म्हणजे अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे की आपल्या जागी आपण काम करा. कारण समाजाचं जे एकूण व्यापक स्वरूप असतं त्यामध्ये प्रत्येकाकडे थोडी 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 जबाबदारी असते आणि ती जबाबदारी जेव्हा पार पाडली जाते. मला आणखीन एक असं सुंदर उदाहरण आठवतं की ज्यावेळेला तो नील आर्मस्ट्रॉंग तिकडे उतरला होता अपोलो आणि त्यानंतर टाईम मॅगझिनमध्ये त्या यशानंतर अनेकांच्या मुलाखती येत होत्या. तर त्या अवकाश अंतराळ केंद्र जे होतं अमेरिकेचं, त्यांचा जो कॉम्प्लेक्स होता त्यातल्या एका लिपमन होता, त्याचा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यू एवढ्यासाठी होता की त्या माणसाने 11 वर्ष आठवड्याची सुट्टीसुद्धा घेतलेली नव्हती आणि म्हणून त्याची मुलाखत त्यांनी घेतली होती. तर त्याला विचारलं, तू एवढं लिपमन तर आहेस म्हणाला. आणि तो त्यांचा जो मेन बिल्डिंग होती, तो म्हणाला नाही म्हणा, मी 1 दिवस जरी सुट्टी घेतली असती ना तरी आमचा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नसता. तो पत्रकार त्याला म्हणतो, तू लिपमन आहेस, तू काय शास्त्रज्ञ नाही आहेस. तुम्हाला तसं नाही म्हणा. इथे जे 100-150 शास्त्रज्ञ काम करतात त्यापैकी कोणाला कुठल्या वेळेला कुठे जायचं असतं, कुठल्या मजल्यावर जायचं असतं हे मला माहिती असतं. मला माहिती होतं म्हणा. आणि तो कुठल्या वेळेला आला आहे, आत्ता आला आहे 7व्या मजल्यावरून 9व्यावर जायचं की आणखीन कुठे जायचं हे त्याला सांगायलाही डिस्टर्ब तो होता कामा नये. त्याची थॉट प्रोसेस चालू राहिली पाहिजे. म्हणून मी 11 वर्ष सुट्टी घेतली नाही. एक लिपमन आहे मित्रांनो, एक लिपमन आहे. पण तो त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपल्यावर जी छोटी जबाबदारी आहे, तो माझ्यामुळे बिघडू शकतं असा विचार करतो ना, तिथे यश पक्कं होतं. आणि म्हणून आपण जेव्हा निवडणुकीकडे बघतो, आपला आवडता पक्ष म्हणून बघतो, आपली आवडती संघटना म्हणून बघतो किंवा आपली आवडती धोरणं, आपली भूमिका म्हणून बघतो, तेव्हा मला वाटतं की आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि तेवढी जबाबदारी पार पडली पाहिजे. बाकीचं सगळं करायला बाकी लोक असतात. त्यांचं चुकलं तर सावरून घेणारे पण असतात. ते आपण नाही आहोत, ते लक्षात घ्या. ते सावरून घेणारे पण असतात. म्हणजे 60 जागा ठीक आहे कमी झाल्या, बहुमत गेलं, ते कसं सावरून घ्यायचं ते बसलेले आहेत. ते सावरून घेतात. आणि तुम्ही बघाल तर बहुमत कमी झाल्यानंतरसुद्धा मोदींच्या वागणुकीमध्ये आणि ॲप्रोचमध्ये फरक पडलेला नाही. तो सेनापती आहे. एक मी नेहमी ते उदाहरण देतो, अँड्र्यू जॅक्सन नावाचा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. अमेरिकेचा 7वा अध्यक्ष होता तो. 190 वर्षापूर्वीचा जो त्याचं एक वचन आहे फार सुंदर, 1 मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. एक धाडसी माणूस म्हणजेच बहुमत असतं.
आणि असा नेता ज्या पक्षाकडे असतो, मग काँग्रेसकडे कधी कधी इंदिरा गांधी होत्या, आज भाजपकडे मोदी आहेत, तर हे माणसं देशाला पुढे घेऊन जातात. आपल्या नशिबी आपल्या भूमीत शिवाजी महाराज झाले. तेव्हा त्यांच्या जगण्यातून आपण जर शिकू शकलो तरी खूप काही साधू शकतो. मला वाटतं मी इथे थांबावं आणि प्रश्नोत्तर असतील तर करायला हरकत नाही. मला जर ठीक. इतकी लोक गेला ऑलमोस्ट 1.25 तास 1.5 तास रॅप्ट अटेन्शन ज्याला म्हणता येईल अशा ह्याच्यात भाऊंचे आपण विचार त्याला ऐकतोय. पर्याय नसतो ग, असा फ्लो असतो. म्हणजे कशातून काय आठवेल ह्याच विषयावर उद्या बोलवलं तर अख्खं वेगळं होईल मला, कारण मी तयारी करून येत नाही, कधी तयारी करून येत नाही. अनेक लोक इथं आपापला खारीचा वाटा वेगवेगळ्या प्रकारे उचलतातच आहेत, तरी इंटेलेक्च्युअल्स आहेत, पुणेकर आहेत म्हटल्यावर प्रश्न हे येतात. ते ॲक्च्युली विचारण्याचे प्रश्न नाही आहेत. प्रत्येकाच्या मनात एक संभ्रम असतो की काय नक्की याचं लॉजिकल आणि तर्कशुद्ध मांडणी कशी करावी, हा प्रत्येकाच्या आपापल्या मनातला विचार आहे. तो आपल्याला आपलं भाग्य असं आहे की भाऊ तोरसेकरांमुळे अशी मांडणी निर्भीडपणे आणि रोखठोक करणारे अशी एक व्यक्ती आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून कोविडच्या मला वाटतं नंतर लाभली. त्यामुळे हे अतिशय सगळ्यांना एक एनलाइटनिंग जे म्हणता येईल अशा प्रकारचं एक काय त्यांच्याबरोबरचा व्हिडिओ बघितल्यावर जे जाणवतं ते मला नक्कीच जाणवलेलं आहे स्वतःला सुद्धा. काही थोडे प्रश्न मी अनेक लोकांनी पाठवलेले आहेत, काहींचं उत्तरं आपण ऑलरेडी दिलेली आहेत. कदाचित थोडं रिपीट होईल, पण एखादा त्यातला वेगळा काही धागा असेल तर नक्कीच तुम्ही समजून सांगू शकाल. पहिला प्रश्न लोकांकडनं घेण्याच्या आधी मी मला आवडलेली एक गोष्ट सांगतो. तुम्ही आता काही दिवसांपूर्वीच मला वाटतं चंद्रकांत दादांवरती एक अतिशय आमदार कोथरूडचा कसा असावा किंवा असा एक व्हिडिओ केलेला होता, त्याच्याबद्दल थोडंसं आपण भाष्य करावं अशी विनंती. नाही, मी तो जो व्हिडिओ केला त्याचं कारण असं होतं की खरं सांगितलं तर राजकारणी म्हणून चंद्रकांत दादा मला अजिबात आवडत नाही, कारण इतका हळवा माणूस आहे. राजकारण हा बदमाशांचा प्रांत आहे, त्याच्यात वाट चुकलेला एक वारकरी असं आहे ते. आणि त्यामुळे मी त्यांना अनेकदा सांगतो की तुम्ही फार संवेदनशील आहात, पण बदमाशाचे तुकोबांनी सांगितलं ना, नाठाळाच्या माथी हाणावी काठी, तेव्हा इतकं अगदी संवेदनशील राहू नका. जिथे असेल समोरचा वाकड्यात गेला तर अरेला कार्य म्हणत जाय, सांगावं लागतं. आणि त्यामुळे मला तो व्हिडिओ बनवावा असा वाटला की हा माणूस 5 वर्षापूर्वी आला तेव्हा जो वादंग निर्माण झाला होता, आज तोच उमेदवार हा इथे वादातीत आहे, म्हणून मग तो वादंगातून वादातीत असं मी त्याचं शीर्षक पण दिलं होतं. की तुम्ही जाता कुठे पण तुम्ही लोकांना आपलंसं करून घेणं जे असतं आणि त्यांच्यातला एक होऊन जाणं जे असतं ते फार महत्त्वाचं असतं. कारण सुखदुःखाशी समरस होता आलं पाहिजे आणि ते करेल तो मग प्रतिनिधी असतो. म्हणजे मला नेहमी उदाहरण द्यायची खाज आहे, पण त्याला पर्याय नाही. की तुम्ही चिकित्सक असतो ना, बुद्धिवादी, त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्ही लोणचं दिलं की तो फोड काढून नको, तो हे काय आंब्याचा तुकडा आहे, कैरीचा तुकडा आहे, हे काय लोणचं आहे आपलं, हे काय लिंबू आहे, हे काय मिरची आहे, मग लोणचं कुठे आहे? मग तुम्ही त्याला खार काढून दाखवलं, पण हे तिखट आहे म्हणजे याच्यात मिरची आहे, पण याच्यात तेल पण आहे. अरे सगळं मिळून होतं त्याला बाबा लोणचं म्हणतात. तसं मग एकत्रित झालं की आपण खार लिंबू असं म्हणत नाही. तेव्हा तो एक चमचाभर काढतो ते लोणचं असतं. मग त्याच्यातला चंद्रकांतदादा कोण, मंदार कोण हा विषय नसतो. आणि तसा जर समरस झाला असेल माणूस तर तो एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या नजरेत आणून देणं आवश्यक होतं, म्हणून तो व्हिडिओ केला होता. धन्यवाद. एक प्रश्न आहे, मी आता काहींनी लिहून पाठवलेले आहेत, त्यातला थोडक्यात एक सारांश म्हणून वाचून दाखवतो. लोकसभेच्या वेळेला फेक नॅरेटिव्ह जोरदार चालवलं गेलेलं होतं. एवढे सगळं कळून पण म्हणजे लक्षात येत होतं, हे सगळं कळून पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही आपल्या लोकांमध्ये धर्माबद्दल असाच निद्रिस्तपणा किंवा कमी मतदान करणे असे आहे का आता ते बदललेलं आहे? नाही, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला आहे. खरं सांगायचं तर लोकसभा निकालानंतर बांगलादेशची घटना घडली
आणि बांगलादेशनंतर आपल्याकडे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. आणि जम्मू काश्मीर, पर्टिक्युलरली जम्मू आणि हरियाणा इकडे त्याचा प्रभाव दिसेल असं मी सांगत होतो. माझं ते इतर जे आमचे ओंकार चौधरी आहेत किंवा तो अभिषेक तिवारी आहे, ते संजय दीक्षित यांच्याबरोबर माझे हिंदी व्हिडिओ पण ते बनवतात म्हणजे इंटरव्ह्यूसारखं. तर त्यांनाही खरं वाटत नव्हतं मी हरियाणा भाजप जिंकेल म्हटलं तर, कारण सगळे ओपिनियन पोल वगैरे. त्यांना म्हटलं मी सांगतो याचा अर्थ काय मी ओपिनियन पोल घेत नाही. मी म्हटलं जनतेच्या मनावर कशाचा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज घेतो. आणि ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये लाखापेक्षा जास्त हिंदू रस्त्यावर उतरले हे बांगलादेशमध्ये कधी घडलं नव्हतं. त्याची प्रतिक्रिया आठवड्याभरात पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये आली. त्यानंतर जवळजवळ 10-15 दिवसामध्ये हिमाचल प्रदेशात, जिथे 2% पण मुस्लिम लोकसंख्या नाही आहे, तिथे एक अनऑथॉराइज मशीद पाडायला 10-15 हजार हिंदूंचा मॉब उतरला. या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. आणि त्या प्रतिक्रिया कशा होत्या ते समजून घ्या की एखादी कृती आपल्याकडून घडते आणि आपल्याला आपण चुकलो असं व्हायला नको होतं. म्हणजे रागावलेली आई एखाद्या पोराला आपल्या पोराला मारते, थप्पड मारते, धपाटा मारते, पण तो जिव्हारी लागला तर डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते पोर रडत नाही एवढी आई रडते. त्या निवडणुकीत मोदी पराभूत झाले नाहीत, भाजप पराभूत झालं नाही, आपण पराभूत झालो. ही पश्चात बुद्धी जी आहे त्याचा प्रभाव दिसेल. आणि आता निकाल लागल्यानंतर ते म्हणाले कमाल आहे आपकी. म्हटलं मी सायकोलॉजिकल विचार करतो, मानसिकतेचा विचार करतो. आणि बघा तुम्ही, लोकसभेला हरियाणामध्ये 64.8% मतदान होतं, विधानसभेला 67.9%, म्हणजे 3.1% मतदान वाढलं. त्यांनी चमत्कार घडवला. त्यामुळे आपल्याला वाटतंय पण मोदी भाजप संघ काय करतील सोडून द्या, लोक काय करतील याचा विचार करा. आणि लोकांना हे दिसतंय, जाणवायला लागले. बाळासाहेबांच्या मातोश्री बंगल्यावर मुस्लिमांचा जमाव येतो आणि उद्धवला गद्दार म्हणतो. याचा उद्धवला राग आला नसेल पण हिंदूंना राग येतो, कारण ती बाळासाहेबांच्या वास्तव्याची जागा आहे आणि त्याचा प्रभाव पडतो आणि पडणार. एक नॅरेटिव्ह मीडियाबद्दलचा पुढचा प्रश्न. इतक्या सगळ्या वर्षात भाजपने किंवा त्यांचे समर्थक आहेत त्यांनी अशी एखादी वर्तमानपत्र किंवा एखादी दूरचित्रवाणी किंवा चॅनल असं आत्तापर्यंत का केलं नाही की ज्याचे भाजपचा प्रसार योग्य तऱ्हेने करून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता आला असता? नाही, तो केला नाही हे बरोबर आहे, पण अपप्रचार करणारे जे आहेत ते सुद्धा काँग्रेसने केलेलं नाही किंवा डाव्या पक्षांनी केलेलं नाही. त्यांनी जे केलं होतं ते असं केलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सगळ्या लिबरल लेफ्ट ज्याला आपण म्हणतो, पुरोगामी ज्यांना म्हणतो, त्यांनी तुमच्या शिक्षण संस्था, जनमानसावर प्रभाव पाडू शकणाऱ्या ज्या संस्था संघटना आहेत त्या उभारल्या किंवा काबीज केल्या. म्हणजे तुमची नाट्य अकादमी असेल, फिल्म इन्स्टिट्यूट असेल, तुमचं साहित्य अकादमी असेल, हे सगळं काबीज केलं आणि त्यांचं थॉट प्रोसेस त्याच्यात इतकी घुसवलेली आहे. आता ती बाजूला करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे आणि ती परत 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, कारण त्याचा बोबाटा जास्त होतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की 5-7 वर्ष मागे तुम्ही गेलात तर त्याच JNUमध्ये, नेहरू विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होगे वगैरे झालं होतं, आठवतं? यावर्षी त्या नेहरू विद्यापीठामध्ये संघाचं संचलन झालं. गेल्या 5 वर्षामध्ये JNUमध्ये अशी कुठलीही लेफ्टिस्टांची मोठी संमेलनं वगैरे होऊ शकलेले नाहीत, चळवळी निदर्शनं होऊ शकलेली नाहीत. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो की या प्रकारचं आंदोलन केलं तर विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकलपट्टी होते. 20,000 रुपये दंड लागू केला आहे. फक्त हे केलं याची सकाळी पत्रकार परिषद घेतलेली नाही. परिणाम महत्त्वाचा असतो, परिणाम महत्त्वाचा असतो. माझ्यावर आजारावर उपाय झाला, मी बरा होणं महत्त्वाचं आहे, उपचार केल्याची जाहिरात महत्त्वाची नाही. आणि ही चालू आहे आणि ही प्रक्रिया स्लोली चालू आहे. शिक्षण पद्धत बदलणं, आपल्याकडची कायदा आणि न्यायव्यवस्थेची रचना बदलणं जी ब्रिटिशकालीनच चालू आहे. आपल्याकडे पुरातन न्यायव्यवस्था होती जी नीती
नैतिक मूल्यावर होती. आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये नैतिक मूल्य नाहीत. तर हे बदल करायचे आहेत. म्हणून पुढची 15-20 वर्ष मोदी प्रणित राजव्यवस्था चालू राहिली पाहिजे. ह्याला महत्त्व तेवढ्यासाठी आहे. त्याचे परिणाम तुम्हाला झटपट दिसत नाहीत. मित्रांनो, 91 साली अर्थव्यवस्था मुक्त झाली. तोपर्यंत आपल्याकडचं निवडणुकीची सेफॉलॉजी जी होती ती नकारात्मक होती. काँग्रेस सत्तेत येईल का, काँग्रेस पडेल का, अँटी इन्क्युबन्सीवर आधारित होती. आणि तोपर्यंत सर्वे बरोबर येत होते. 2000 नंतर सर्वे का फसायला लागले की 91च्या मुक्त अर्थव्यवस्थेचे परिणाम समाजावर, समाजाच्या जीवनावर होऊन हळूहळू करत राजकारण हे प्रो इन्क्युम्बन्सीकडे वळलं. पण अजूनही सेफॉलॉजी करणारे, राजकीय विश्लेषण करणारे तिथपर्यंत आलेले नाही. आणि म्हणून चुकीच्या निकषावर आधारित चाचण्या होतात आणि निकाल चुकीचे होतात. एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल चुकत नाहीत, ते चुकीच्या आधारावर केले जातात, म्हणून परिणाम चुकतात. एक महाराष्ट्र पातळीवरचा प्रश्न. भविष्यात व आता महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर काय स्थान असेल राजकीय व आर्थिकदृष्ट्या, याच्यावर भाऊंचं मत जाणून घ्यायचं. मला असं वाटतं की राष्ट्रीय पातळीवर जे नेतृत्व असतं ते कुठल्याही प्रांताचं नसतं. तुम्ही बघाल तर 75 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आपल्याला देशाला स्वातंत्र्य म्हणून. आणि या सगळ्या नेतृत्वामध्ये प्रमुख तुम्हाला कोण दिसेल? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी. दे आर नॉट इवन इंडियन्स. तुम्ही मला सांगा ते कुठचे आहेत? मद्रासी आहेत, मराठी आहेत, पंजाबी आहेत, बंगाली आहेत? नाही. पण आमचे शरद पवार गेले की ये घाटी आ गया, नरसिंहराव गेले ये कामाठी आ गया, वो गुज्जू आ गया. या सगळ्यांना प्रांत चिकटलेले होते. नेहरू, आपला नरेंद्र मोदी या माणसाचं कौतुक मला एवढं वाटतं की गेल्या 10 वर्षात एक उद्धव ठाकरे वगैरे सोडले तर त्यांच्यावर गुजराती असा आरोप कोणी केला नाही. आणि हा फरक मोठा होता की त्यांनी स्वतःला इंडियन केलं. तेव्हा महाराष्ट्रातला जो नेता मराठी असूनही स्वतःला भारतीय म्हणून सिद्ध करू शकेल तेव्हा ते नेतृत्व पुढेल. शिवाजी महाराज मराठी आहेत हो, शिवाजी महाराज मराठी आहेत ना, पण का बंगाली हळहळतो? शिवाजी म्हटल्यानंतर तो एक हळवा कोपरा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये का असतो? कारण आमच्यासाठी शिवाजी महाराज मराठी होते, पण बाकीच्या भारतासाठी, उपखंडासाठी ते भारतीय होते, हिंदू होते. फरक तो असतो आमचा. काय तो सदाशिव भाऊ तेव्हा ज्याला अब्दाली म्हणाला, तुला कशाला पाहिजे? लाहोर मला राहून दे ना, लाहोर माझ्याकडे राहून दे, तू अमृतसर ठेव. तो म्हणाला नाही, लाहोर पण माझाच आहे. आता सदाशिव भाऊ मराठी होता, मग पंजाबी लाहोर त्याचा का होता? तो भारतीय होता. आणि म्हणून पानिपत हरल्यानंतर आपलं परचक्र सुरू झालं. हे लक्षात घ्यावं लागतं. मी त्यामुळे महाराष्ट्राचं स्थान काय? मराठी आहेतच सगळीकडे, सगळीकडे असणार, जगभर असणार. त्यांना त्या टप्प्यात जावं लागतं. मी आज आजोबासुद्धा आहे, मी बापसुद्धा आहे, मी मुलगासुद्धा आहे, मी आईसुद्धा असतो. एकाच वेळेला या सगळ्या भूमिकेत तुम्ही असू शकता. जेव्हा जी परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही प्रॉमिनंट होता. तेव्हा ती वेळ आल्यानंतर एक गुजराती मुख्यमंत्री पंतप्रधान झाला, एक मराठी नेता पंतप्रधान होऊ शकतो. हां, उचापतखोर असून चालत नाही, असं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीकडून जर उदाहरणार्थ NCP अजितदादांचा उमेदवार जाहीर झाला असेल आणि त्यामुळे BJPच्या नेत्याने बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज भरला असेल तर माझ्यासारख्या BJP समर्थक मतदाराने कोणाला मत द्यायचे? असं नाही, तेच मी सांगितलं. तुमच्या डोळ्यासमोर आयडिया क्लिअर असली पाहिजे. अधीररंजन चौधरीला 6 वेळ निवडून देणारा जो मतदार होता त्याने त्याला यावेळेला पाडलं, युसूफ पठाणला निवडलं, जो गुजरातचा आहे, बंगाली मुस्लिम पण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला हरवायचं आहे हे डोक्यात ठेवा आणि मतदान करा. मग तो महायुती असेल, बंडखोर असेल, कोणी असेल, आय डोंट केअर.
पण तुमच्या डोक्यात आयडिया क्लिअर असली पाहिजे, तुमचं मत हे तुमचं असलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला आणायचं आहे काय हे अतिशय स्पष्ट असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कधीकधी आपण बघतो ना, त्याला कॅमॉफ्लॉज पण म्हणतात. युद्धामध्ये अनेकदा जाणीवपूर्वक माघार घेतली जाते. मी तुम्हाला उदाहरण सांगेन. जेव्हा हिटलरने जर्मनीवर हल्ला केला आणि अक्षरशः जर्मन सेना पुढे पुढे जात होती, प्रतिकारच नव्हता. स्टालिनग्राड मोकळं, लेनिनग्राड मोकळं. आणि तेव्हा स्टॅलिनचं एक वाक्य आहे, आय हॅव 2 more जनरल्स, जनरल जानेवारी अँड जनरल फेब्रुवारी. कारण ते अधिकाधिक उत्तरेकडे चालले होते आणि हिवाळा आला होता. पुढल्या काळात जर्मन सेना पुढे गेली तेव्हा मागच्या बाजून तोडलं, त्याची रसद तोडली आणि केवळ थंडीने जर्मन सेना रशियाच्या त्या स्टालिनग्राड लेनिनग्राडमध्ये मेली. तर त्यासाठी जी व्यूहरचना असते ती व्यूहरचना आपल्याला माहिती असतेच असं नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की त्या नवाब मलिकला अबू आझमीच्या जागी उभं राहायचं काहीच कारण नव्हतं. तिथे मुस्लिम मतं विभागली जातील ना, फायदा कोणाचा होऊ शकतो. तर ह्या अनेक डावपेच असतात. हे आपल्याला उघड करून सांगितले जात नाहीत. आणि काही वेळेला मला आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन. तो श्रीशांत म्हणून एक बॉलर होता, आठवतं? तो काहीतरी असं काहीतरी करायचं. तर धोनीला विचारलं त्या कोणीतरी की तो असा करतो, तू इरिटेट होत नाही का, तुला राग येत नाही का? म्हणून खूप राग येतो म्हणाला. मग तू त्याला आवडत का नाही? ते म्हणाले ते काय असतं, समोरच्या बॅट्समनला संभ्रमित आणि विचलित करण्यासाठी असं एक जोकर असावा लागतो. तेव्हा अनेकदा त्या गोष्टीची तिथे केलेली नेपथ्य रचना ही आपल्याला माहिती असतेच असं नाही. पण तरी मी असं म्हणेन की जिथे तुम्हाला वाटतं, तुमच्या डोक्यात जी आयडिया असेल त्यानुसार तुम्ही मतदान केलं पाहिजे. की आपल्या डोक्यात कोणाला सत्तेवर आणायचे, कुठला पक्ष मोठा झाला पाहिजे, कुठला पक्ष नामोहरम झाला पाहिजे, याचा विचार करून मत बनवा. कारण मतदान करायचं, शिक्का मारायचा नसतो. धन्यवाद. त्याला थोडा वेळ आहे. एक जरा वेगळा प्रश्न आलेला आहे आणि मला पण तो वाटलं की आपण इतके व्हिडिओज ऐकलेले आहेत भाऊंचे, तर एक त्यांच्याबद्दलचा एक प्रश्न आहे, तो विचारतो. भाऊंच्या अनुभवसंपन्न आयुष्यात त्यांची किंवा त्यांच्यात जी काही वैचारिक स्थित्यंतरं झाली त्यात कुठल्या घटना प्रकर्षाने कारणीभूत ठरल्या आणि या वैचारिक बदलांकडे आपण कसे बघता? नाही, काय असतं, काळाबरोबर तुम्हाला बदलावंच लागतं. मी तसं म्हटलं तर मी दलित पॅंथरच्या संस्थापनेतला एक आहे. मी अगदी नक्षलाईट, महाराष्ट्रात पहिले 2 नक्षलवादी पकडले गेले. एक सुंदर नवलकर म्हणून महिला होत्या आणि दुसरा सुनील दिघे. सुनील दिघे माझा चांगला मित्र आहे. आम्ही तेव्हा छोटा मावो म्हणायचो. तर ह्या सगळ्याकडून मी जवळ, पण मी माझ्यावर कोणाचा प्रभाव पाडू दिला नाही. सावरकर मला आवडतात, गांधी आवडतात. ह्याचं कारण त्यातलं चांगलं घ्यावं एवढं मला कळतं. प्रत्येकाकडे काही नाही काही चांगलं असतं आणि एखाद्याकडे सगळंच चांगलं असतं असंही नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे त्यातलं चांगलं घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. आणि मी आजच्या मुलांकडून घेतो. माझी नात आहे 4 वर्षाची. आत्ता आम्ही त्या डेहराडूनला आणि गेलो होतो. तिथून परत आलो. नंतर त्या आमच्या तिथे बाहेर ती मुंगी चालली होती. ते तिला सांभाळणारी ती नेपाळी बाई आहे. तिने झाडूने असं ते झटकलं तर ती पटकन काय बोलली, ऐसा मत करो, चिट्टी को दुखता है. ह्याला मुंगीला दुखतं ही कल्पना येते कुठून? मी अजून 7 दिवस झाले विचार करतोय की मुंगीला दुखतं हे ह्या पोरीच्या डोक्यात आलं का? ह्याचा अर्थ ती पण कसं कम्पॅरेटिव्हली विचार करते, तर ती का करू शकते ह्याचा मी विचार करतोय. त्यामुळे तिच्याकडून पण मी शिकतो असं मी मानतो. जगात प्रत्येकजण आपल्याला शिकवत असतो. हां, आपली शिकायची तयारी आहे की नाही? कारण शिकवायला तुम्हाला फक्त शाळा असतात किंवा कोणतरी शिकवतो असं नाही. तुम्ही शिकायला तयार असावं लागतं. आणि त्या दृष्टीने बघितलं मला तर मी सतत लोकांकडून घेत आलो. आता मी हे दिसले वारकरी आणि वारकरी हा शब्द आला आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात वारकरी ह्या संप्रदायाविषयीचे विचार बाहेर आले. नाही तर मी कधी लिहिलं किंवा बोलले नाही. पण त्याकडे बघण्याचं मला ते कुतूहल आहे. माणसं 4-4 महिने चालत जातात, तर का जातात?
त्यातून साधतात काय, ह्याची सुरुवात झाली, त्याची कारणं काय असतील हे कुठच्या पुस्तकात वाचायला मिळालं नाही. मी त्याचा शोध घेत माझ्या डोक्यात विचार करत राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळ्यात मोठी अहिंसक लढाई होती. हे कोणी शिकवलं नाही ना मला. पण मी त्याचं म्हणजे काय मिळतं म्हणजे, आणि ते लाखो लोक जातात, तुम्ही बघा की त्यातल्या 95% 90% लोकांना आत विठ्ठल दिसत पण नाही, ते कळस बघून मागे जातात. पण मी तिथपर्यंत गेलो, हे टार्गेट असतं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो, बाकी काय नसतं. धन्यवाद. आपण बरोबर 6 वाजता कार्यक्रम सुरू केलेला होता. अजून एक 7-8 मिनटं आहेत, तर 1-2 प्रश्न मी फक्त ऑडियन्सचे घेतो आणि मग आपण व्होट ऑफ थँक्स करू. एक फक्त रिक्वेस्ट अशी आहे की आपला प्रश्न एका वाक्यापेक्षा जास्तचा ठेवू नका. धन्यवाद. मणिपूरबद्दल काय असतं, मणिपूरचं प्रचंड राजकीय भांडवल झालेलं आहे, पण मणिपूरसारखीच परिस्थिती बंगालमध्ये आहे, पण त्याची चर्चा होत नाही. आता मणिपूरचा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान पण समजून घ्यावा लागतो. ब्रिटिशांच्या काळामध्ये आता त्या काळात ज्या ब्रिटिशांनी ठरवलेल्या सीमारेषा होत्या त्याच्या अलीकडच्या बफर स्टेटसारखा यांचा वापर झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी वसलेले जे आदिवासी वगैरे होते, तो ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी लागू केलेले कायदे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा समाजामध्ये राबवले जात नव्हते, लादले जात नव्हते. तिथे त्यांच्या पंचायती असायच्या, त्यानुसार न्याय निवाडा वगैरे सगळं व्हायचं. ज्यावेळेला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत असो किंवा पाकिस्तान असो यांनी त्या सीमावर्ती भागामध्ये आपले कायदे लादण्याचा प्रयत्न केला, त्यातून तिथे तो झालेला उठाव आहे. तिथे आज तुम्हाला कोणतरी स्वतःला ख्रिश्चन म्हणताना दिसतील, कोणी मुस्लिम, पण बेसिकली त्यांच्या पंचायती आहेत आणि त्या पंचायतीतून एकमेकाविरुद्ध टोळी युद्ध चालायचं, टोळी समाज होता तेव्हापासून चाललेलं आहे. आणि त्यात जितकं तुम्ही समजावण्याचा प्रयत्न कराल तर ते पहिली गोष्ट म्हणजे ते सगळं तुम्हाला जर स्मूथली करायचं असेल तर ते निर्दयपणे चिरडून काढावं लागेल, मानवी हक्क गुंडाळून ठेवावे लागतील. आणि मग साधारणतः 10-15 वर्षानंतर एक पिढी जाते, तेव्हा हळूहळू करत तुमच्या अपेक्षेनुसार तिथे एक तुम्हाला सांगतो, या मणिपूरचं जे अपयश आहे तेच अपयश हे सिरियामध्ये किंवा अफगाणिस्तानात अमेरिकेचं अपयश आहे. की जर तुम्ही तिथे हल्ला केलात तर तुम्हाला तुमच्या अमेरिकन स्टाईलची लोकशाही तिथे आणायची गरज नव्हती. ते जर अतिरेक्यासारखे वागतायत तर तिथे तुम्हाला अतिरेक्यासारखं वागावं लागतं. मणिपूरमध्ये आजसुद्धा हे अंतर्गत टोळी वॉर आहे आणि ते भारताच्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यासाठी वेगळे कायदे करून सक्ती बरतावी लागेल तर ते शक्य होईल. हा एक प्रश्न. एक तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेवढं मतदान होतं त्यामध्ये साधारण 80% मतदार आहे तो बदलत नाही. बदलणारा फार तर 20% मतदार असतो. एक फारच मोठी काही घटना घडली, इंदिरा हत्या वगैरे वगैरे, पंजाब फुटणार वगैरे वगैरे, तेव्हा एक धक्कादायक मतदान होतं. अदरवाईज 80% मतदार ठरलेला आहे. तो एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत थोड्या फार फरकाने बदलतो. म्हणजे या पक्षाचा वाढेल, त्या पक्षाचा कमी होईल, पण ड्रास्टिकली एका पक्षाचा वाढला असं होत नाही. आणि त्यामुळे निवडणुकीसाठी प्रचार मोहिमा, पोस्टर, जे काय होतं हे सगळं साधारणतः 10 ते 15% मतं मिळवण्यासाठी असतं. ज्याला मी त्या वाण्याच्या दुकानामध्ये किंवा भाजी बाजारामध्ये शेवटचा बटाटा जो पारड्यात टाकला जातो किंवा उचलून बघतो ना, तो उचलला की वर, टवला की खाली, हा प्रचार वगैरे सगळं त्यासाठी होतो. अदरवाईज प्रत्येकाचं मतदान ठरल्यासारखं असतं. आणि त्यामुळे
हे 3 तुम्ही म्हणाला 3 असं नाही, बऱ्याच ठिकाणी बांधलेला मतदार असतो, अनेक संस्थात्मक मतदार बांधलेला असतो. कारण त्याला त्या गावातल्या पतपेढ्या असतात, अर्थसंस्था असतात, साखर कारखाने, त्यांच्या उपसंस्था, त्यांचे सोसायट्या असतात, खरेदी विक्री संघ असतात, काय तो कृषी उत्पन्न बाजार समिती असते, यातून बांधलेला मतदार असतो आणि तो उलथून टाकणं चटकन शक्य नसतं. आत्तासुद्धा मोदी पंतप्रधान होऊन जवळजवळ 10 वर्ष गेली आहेत, पण प्रशासन व्यवस्था अजून पण पूर्णपणे मोदींच्या काबूत आहे असं बिलकुल नाही आहे. तर ते स्लोली बदलतं. एक तर ते मर्सिलेसली बदलावं लागतं किंवा स्लो प्रोसेसमधून बदलावं लागतं. म्हणजे आयुर्वेद हा स्लो प्रोसेसमध्ये जातो आणि ॲलोपॅथी आहे ते काटछाटमध्ये जातं. तेव्हा कशातून करायचं, तर आज ज्या घटनेच्या चौकटीत बसून करायचं आहे त्या चौकटीमध्ये ही स्लो प्रोसेस आहे, हळूहळू करत बदलत जातात. नाहीतर शरद पवारांना महाराष्ट्रात हरवून भाजप 1 नंबरचा पक्ष होणं सोपं नव्हतं, पण ही प्रक्रिया जवळजवळ 50-60 वर्ष चालू होती. आत्ता त्याचे परिणाम दिसत आहेत. ते परिणाम दिसतात आपल्याला, तर थोडेफार तिकडे इकडे होतात, त्याबद्दल दुःख करायचं कारण नाही. धन्यवाद भाऊ. थांबा. हे आणून त्याच्या गोटात उभे करणं सोपी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही. आणि इलॉन मस्क हा केवढा मोठा उद्योगपती आहे बघा, की त्याने नासालाही चॅलेंज देणारं तेच रॉकेट परत एकदा उपयोगात येईल इथपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून तो पुढल्या काळातला जगाचा औद्योगिक बाप होणार आहे. असा माणूस मोदीने दोस्त बनवायचा आणि आपल्याला हवा असलेला अध्यक्ष अमेरिकेत निवडून आणायचा, ही सोपी गोष्ट नाही आहे. पण या गोष्टी मोदी कधीही बोलणार नाहीत, पण मी आपला ते होऊन गेल्यानंतर सांगतो. बरं, आता एक काम करू, एकच मिनिट, मी जस्ट एक जाहीर करतो. आत्ता 3 हात वर दिसले, तेवढे 3 प्रश्न तुम्ही फक्त उत्तर सगळे एकदम नंतर दिलं तरी चालेल. 3ही प्रश्न एकत्र घेऊ, त्याच्यानंतर मग प्रश्न नसतील मग देन आय विल रिक्वेस्ट अमृता टू डू द वोट ऑफ थँक्स. तुम्ही विचार पहिला. नाही, बटोंगे तो कटोगे हे सगळीकडे आता पसरलेलं आहे आणि पंचतंत्रातली गोष्ट आहे. त्या काड्या एकत्र केल्या तर मोडत नाहीत आणि एक एक असली तर मोडता येते, हेच त्याने. अहो इंग्लिश आहे ना, टुगेदर वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ते आता ह्या मीडियाने इतका खुळेपणा केला की योगीनी काहीतरी मोठा शोध लावला आहे, त्यांनी इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन केलं, पण आपले संपादक किती बेअक्कल बघा, त्याचंच काहूर माजवलं जातं. काही गोष्टी मी सुरुवातीला सांगितले की कॅमोफ्लॉज केला जातो. अनेक गोष्टी ह्या म्हणजे तुम्ही कुठच्याही कथानकामध्ये विलन नसेल तर कथानक नसतं, हे लक्षात घ्या. आणि कधीकधी एकच विलन पुरेसा पडत नाही, 2-3 आणावे लागतात. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात तुम्ही बघाल तर वरळी, माहीम आणि वांद्रे पूर्व या 3 मतदारसंघात राज ठाकरेचे उमेदवार निवडून आले तर उद्धव ठाकरे हा विषय संपुष्टात येतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळं हे मला बोलायलाही लावू नका. शेवटचा एक चाणक्य म्हणतो षटकर्णो विद्यते मंत्रा, म्हणजे 3 माणसांनी म्हणजे 6 कानांनी ऐकलं ते गुपित राहत नाही, असं चाणक्याचं वचन आहे. त्यामुळे सगळे अगोदर सांगायच्या गोष्टी नसतात, त्या घडल्या. अहो प्रेमात पडलेला मुलगा आणि मुलगी त्या दोघांना कळतं, बाकीच्यांना कळत नाही. एकच मिनिट, इकडे एक प्रश्न आहे. हो, यांचा पण घेतो आणि तुमचा पण घेतो. एक प्रश्न असा आहे की आमदार व पात्रतेचा निर्णय सुप्रीम पुढे पेंडिंग आहे. विधानसभेची मुदत संपली आहे. आता याच्यानंतर समजा सुप्रीम कोर्टाने तांत्रिक निर्णय दिला तर तो आत्ता निवडून आलेल्या आमदारांवर लागू होऊ शकतो का आणि व्हावा काय, आपलं काय मत आहे?
मोठे विधानसभा संपली की ते आमदारच नाहीत. नाही, पण भाऊ असं आहे, याला न्याय मिळेल. ते नाही आहे, निर्भया नव्हती भाऊ, ते आहेत आतापर्यंत. नाही नाही, ते आहेत नाहीत. लागू करू नये. ती केस ही ते ज्या 5 वर्षासाठी आमदार आहेत आणि ती 5 वर्ष म्हणजेच निर्भया. कळलं का मी काय म्हणालो ते आता परत आमदार होतील आणि त्या नव्या आमदारकीवर केस नाही आहे आणि हे होणार हे मी गेली 2 वर्ष सांगतोय. मी उल्हास बापट नाही आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न यांच्याकडनं घेऊया. तिला 160 पर्यंत मतं जागा मिळतील आणि आत्ता प्लॅन असा दिसतोय मला, हे मला पक्षाने म्हणजे कुठच्याही पक्षाच्या नेत्याने सांगितलेलं नाही, पण जी स्ट्रॅटेजी आहे ती अशी दिसते की फडणवीस शिंदे मिळूनच 155 ते 160 पर्यंत जावं हे गणित आहे आणि त्यामध्ये कुठेतरी थोडंफार इकडे तिकडे झालं तर मनसे नावाची स्टेपनी रेडी ठेवली. धन्यवाद.